गजर माऊलीचा, गजर माऊलीचा। काय सांगू आता संतांचे उपकार, मज निरंतर जागवीती। काय द्यावे त्यासी व्हावे उतराही, ठेविता पायी जीव थोडा। सहज बोलणे हितोपदेश, करुणी सायास शिकवीती। काय द्यावे त्यासी व्हावे उतराही, ठेविता पायी जीव थोडा। तुका म्हणे वत्स धेनुयेचे चित्ती, तुका म्हणे वत्स धेनुयेचे चित्ती। ऐसे मज येती सांभाळीत, काय द्यावे त्यासी व्हावे उतराई। ठेविता पायी जीव थोडा। विठ्ठल महायोग पीठे तटे भीमारथ्यं वरं पुंडलिकाय दातुं मुनीन्द्रै समागत तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गा करो, पाण्डुरङ्गा करो, पाण्डुरङ्गा करो प्रथम नमना। पाण्डुरङ्गा करो, पाण्डुरङ्गा करो, पाण्डुरङ्गा करो प्रथम नमना। सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। सर्वमङ्गलमाङ्गल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्यत्र्यम्बके गौरी नारायणी नमस्तुते, नारायणी नमस्तुते। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा, गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः, तस्मै श्री गुरवे नमः। नमो जन्मभूमी, नमो जन्मभूमी जिथे जन्मले मी। नमो कर्मभूमी जिथे वाढले मी। नमो लंकापूर भूमी ज्ञान पावित केले आम्ही। नमो भारत राष्ट्रभूमी जिच्या कामी पडो आम्ही। नमो विठ्ठल
नमस्कार माझा त्या रुक्मिणी पांडुरंगा, नमस्कार माझा त्या रुक्मिणी पांडुरंगा. जयांच्या केल्या स्मरण होय सकळ विद्यांच्या अधिकरण, तेची बंधू श्री चरण श्री गुरुंचे ते नमस्कारोणी. आता कर्पूर गौरम करुणावतारम संसार सारम भुजगेंद्रारम सदा वसंतम हृदयारविंदे भवं भवानी सहितं नमः. हर हर महादेव शंभो काशी विश्वनाथ गंगे. हर हर महादेव शंभो काशी विश्वनाथ गंगे. हर हर महादेव शंभो काशी विश्वनाथ गंगे. काशी विश्वनाथ गंगे. काशी अमरनाथ गंगे. हर हर महादेव शंभो काशी विश्वनाथ गंगे. हर हर महादेव शंभो काशी विश्वनाथ गंगे. जनार्दना जनार्दना सद्गुरु स्वामी जनार्दना. जनार्दना सद्गुरु स्वामी जनार्दना. जनार्दना सद्गुरु स्वामी जनार्दना. सद्गुरु स्वामी जनार्दना मनगिरी बाबा जनार्दना. सद्गुरु स्वामी जनार्दना मनगिरी बाबा जनार्दना. स्वामी जनार्दना मनगिरी बाबा जनार्दना. सद्गुरु स्वामी जनार्दना मनगिरी बाबा जनार्दना. जनार्दना जनार्दना सद्गुरु स्वामी जनार्दना. सद्गुरु स्वामी जनार्दना. जनार्दना सद्गुरु स्वामी जनार्दना. जनार्दना सद्गुरु स्वामी जनार्दना. राष्ट्रसंत सद्गुरु जनार्दन स्वामी महाराज की. आतर्दय आपुले सौफाळुनिया फले वरी बैसविले. महावैष्णव ज्ञानोबरांचा प्राणसखा श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबराया, वारकरी संप्रदायाचा कळस्थानी असणारे जगद्गुरु तुकोबराया नवे नवे या वारकरी संप्रदायाला पंचम वेदासारखा गाथा निर्माण करून देणारे जगद्गुरु तुकोबराया नवे नवे विटेवरच्या पांडुरंग परमात्म्याला सुद्धा ज्यानं त्याच्या द्वारात येऊन उभं करावा अशा जगद्गुरु तुकोबरांचा चार चरणाचा चिंतन या साभंग सेवेकरता उच्चारला. विठ्ठल दादा शेवटपर्यंत असा कडक आवाज राहू दे, कारण शांत आवाज येत आम्हालाही कार्यक्रम करता येत नाही आणि असंही मेले काय म्हणतात रडल्याशिवाय माय बाळाला पाजत नाही. ज्यांचा अभंग चिंतना करता घेतलाय ते जगद्गुरु तुकोबर आहेत. कोण आहेत? ज्यांचा अभंग चिंतना करता घेतलाय ते महान साधू आहेत. ज्यांचा अभंग चिंतना करता घेतलाय ते महान संत आहेत. ज्यांचा अभंग चिंतना करता घेतलाय ते तुमच्या आमच्या सारखे सामान्य जीवन जगणारे. ज्यांचा अभंग चिंतना करता घेतलायत ना माता माऊल्यांनो, ते तुमच्या आमच्या सारखे असताना संसारिक आहेत, परंतु संसाराला सुद्धा जे वैराग्याला नवे नवे संन्यासाला प्राप्त करता आलं नाही, ते संसारातून परमार्थाचं साधन घेऊन कसं भगवंत प्राप्त करता येऊ शकतो, नवे नवे संत पदाला कसा संसारातून जाऊन पोहोचता येऊ शकतं, ही महती वर्णन करणारा आजचा अभंग. विठ्ठल म्हणून ज्यांचा अभंग चिंतना करता घेतलाय ते महान संत आहे. ज्यांचा अभंग चिंतना करता घेतलाय ते एक साधू आहे. ज्यांच्या मुखारविंदातून हा अभंग निर्माण झालाय ना ते तुमच्या आमच्या सारखे संसारिक आहे. ज्यांचा अभंग चिंतना करता घेतलायत ना ते तुमच्या आमच्या सारखे सामान्य मानवी देहामध्ये आले, परंतु मानवी देहामध्ये आल्यानंतर सुद्धा जे भगवंताला करता आलत नाहीत ना ते माझ्या जगद्गुरु तुकोबरायांनी काय केलं? तो भगवंत या लोकाला आले, भगवंत या मानवी देहाला आले. मानवी देहाला आल्यानंतर भगवंताला भोग भोगल्याशिवाय गत्यांतर नव्हता. काय नव्हतं?
भगवंत मानवी देहाला आल्यानंतर भगवंताला भोग भोगल्याशिवाय गत्यंतर नव्हता. कर्माचा लेखा भगवंताचा सुद्धा लिखित झाला होता. काय झाला होता? कर्माचा लेखा भगवंताचा सुद्धा लिखित झाला होता. परंतु या मृत्यू लोकाचा नियम आहे, जो जन्माला आलाय त्याला जावं लागतंय आणि गेल्यानंतर पुन्हा जन्माला यावं लागतंय. माऊलीची ज्ञानेश्वरी सांगते, उपजे ते नासे, नासिले ते पुनरुपी दिसे, हे घटिका यंत्र जैसे परिभ्रमे गा. माऊलीची ज्ञानेश्वरी सांगते, जो जीव जन्माला आलायत ना त्याला मरण आहे, त्याला मृत्यू आहे, मृत्यू चुकत नाही. मग भगवंत सुद्धा या सृष्टीवरती आल्यानंतर मानवी देहाला आल्यानंतर त्यांना हे मानवी देह सोबत नेता आला नाही. परंतु तुकोबरायांचं गणित काही सोपं नव्हतं मायबापानं. ज्यांचा अभंग चिंतना करता घेतलायत का त्यांना त्या ठिकाणी महावैष्णव माऊली ज्ञानोपरायांचं वाक्य ज्ञानेश्वरीतलं होतं. हे सत्य राहण्याकरता त्यांनी एकच सांगितलं, भगवंता माझ्या सद्गुरु त्या ठिकाणी महावैष्णव माऊली ज्ञानोपरायांचं वाक्य मी सत्यात ठेवणार आहे. परंतु हे वाक्य सत्यात ठेवत असताना एकच इच्छा आहे रे पांडुरंगा. काय इच्छा आहे? आता जावं तर लागणार आहे, परंतु खरं सांगू देवा, ज्या नरदेहामुळे तुझं नामस्मरण केलंय ना, शेवटची इच्छा आहे तो नरदेह सोबत न्यावं वाटतोय. काय वाटतंय? जे भगवंताला करता आलं नाही ते संतांना करता येतं. कुणाला करता येतंय? ते संतांना करता येतंय. प्रयाण काळी देवे विमान पाठविले, कलीच्या काला माझी अद्भुत वर्तिले. काय अद्भुत केलंय? मानवी देह घेऊन या निजधाम गेले. बघा, भगवंताची ताकद नव्हती हा मानवी देह निजधामाला नेण्याची. ही ताकद होती ती संत वाङ्मयाची. कुणाची होती ही ताकद? होती ती संत वाङ्मयाची. म्हणून आता अभंगाला सुरुवात करण्याच्या अगोदर कार्यक्रमाचा अल्पसा परिहार देणं हे वक्त्याचं काय असतंय? आद्य कर्तव्य असतं. बरोबर आहे की नाही? वारकरी संप्रदाय जे सांगून जातोय ना त्या पद्धतीने मला तरी वाटतं संप्रदायातल्या लोकांनी वागावं. का? ज्यांनी कण्या खाल्या, बरबडे खाल्ले, त्यांनी काय केलं? पायी जाऊन कीर्तन केले, पण संप्रदायाच्या मर्यादा नाही मोडल्या. ज्यांनी पायी जाऊन कीर्तन केले त्यांनी संप्रदायाच्या त्या ठिकाणी मर्यादा ओलांडल्या नाही. तुम्ही आम्ही 2-4 अभंग पाठ केले, 10-10 लाखाच्या गाडीत फिरायला लागलो, आपण तरी आता का मर्यादा ओलांडाव्या? का संप्रदायाच्या मर्यादा ओलांडाव्या? अरे 100 लोकांनी नाही मान्यता दिली तरी चालेल. अरे 10च लोकांनी मान्यता द्यावी, पण चांगल्यानं गुण गावं. कोणी गावं? गुण गात असताना चांगल्यानं गावं. कारण हे जग असं झालंय, जोपर्यंत तुम्ही त्याचा फायदा करताय ना तोपर्यंत ते तुम्हाला चांगलं म्हणतंय. ज्या दिवशी त्याचा फायदा बंद झाला त्या दिवशी हे जग तुम्हाला मानत नाही. जोपर्यंत तुमचा फायदा होत, त्याचा फायदा होतोय तोपर्यंत ते तुमच्या जवळ येते. ज्या दिवशी फायदा संपला कधी तुमचा कचरा करून टाकेल सांगता येत नाही. अरे हा कलियुग आहे, इथं इच्छा पूर्ण झाली नाहीत ना, लोक देव बदलतायत. तुम्ही आम्ही माणसं आहोत. कोण आहोत? तुम्ही आम्ही माणसं आहोत. इथं देव बदलला जातोय, तुम्हा माणसाला मिनिटात बदललं जाईल. म्हणून लोक आजकाल फक्त काय करताय? वापर करताय. जसं सध्या पूर्वीचा काळ होता त्या ठिकाणी ताटात जेवण दिलं जायचं. आता सध्या कशात जेवण दिलं जातं? आता पंक्तीला काय होतं? पानगावाने साहेबांच्या घरी पत्रवाळ्या होत्या. बरं, प्रत्येकाच्याच घरी असतात. बरोबर आहे की नाही? पत्रवाळ्या असतात. त्या कशा असत्या? यूज आणि थ्रो. बरोबर आहे की नाही? काम झालं तसंच आपलं झालंय. काय झालंय? तसंच आपलं सुद्धा झालंय. जोपर्यंत काम पडतंय ना तोपर्यंत माणूस जवळ येतोय. काम संपलं ना पत्रवाळी सारखं फेकून दिल्या जाते. म्हणून काय करावं? अरे इतर लोकांनी पूजण्यापेक्षा, 100 आणि लाखोंच्या गणितामध्ये बसण्यापेक्षा 4 संतांच्या वाङ्मयाच्या गणितात बसावं माणसाने. कुणाच्या? संत वाङ्मयाच्या गणितामध्ये बसावं. म्हणून वारकरी संप्रदायाचं तत्व सांगून जातंय, बाबा जीवनामध्ये आल्यानंतर तुम्ही जर संप्रदायाचे पायिक झाला असाल, जर या कथा कीर्तनाच्या व्यासपीठावर येणार असाल ना, तर संप्रदायाच्या मर्यादा जोपासाव्या. काय मर्यादा सांगितली माझ्या वारकरी संप्रदायाने? या ठिकाणी आल्यानंतर ज्ञान भक्ती विरहित इतर त्या गोष्टी न का कराव्या नाही? तर एकाच गोष्टी करता, अंतरी मूर्ती ठसावी ती श्रीहरीची, ऐसी कीर्तन मर्यादा आहे तुमच्या आमच्या बापाच्या घरची नाही. ज्या संत मर्यादेचं वाङ्मय आहेत का त्या मर्यादेच्या वाङ्मया पद्धतीने तुम्ही आम्ही चालावं. म्हणून या ठिकाणी प्रभू
श्रीरामचंद्रांच्या पदस्पर्शाने पावन झालेली ही गोंडेगाव श्री क्षेत्र गोंडेगावची नगरी आणि या नगरीमध्ये वैराग्यमूर्ती बन्सी महाराज सुरवाडे यांच्या कृपाशीर्वादाने, त्याचप्रमाणे वैकुंठवासी हरिभक्तपरायण महंत अशोकदासजी महाराज खापरे यांच्या मार्गदर्शनाने चालू असलेला अखंड हा नामयज्ञ. या नामयज्ञामध्ये सगळ्यात महत्त्वाचं त्या ठिकाणी श्रेय जातं ते माझ्या तरुण तडफदार माझ्या दादांना, बरोबर आहे की नाही. त्यांनी एकत्रित यावं हा सोहळा करावा. कशा करता आम्हाला बोलवलंय या करता नाही. अरे जर खरी गरज असेल ना तर ना भाग्यवंत नटे हरी कीर्तन यावं तरुणाने, पण कुठं यावं. अरे डीजे समोर तर लाखो नाचताना दिसताय, डीजे समोर तर लाखो नाचताना दिसताय, पण त्या लाखोंचं गणित चांगलं नाही. नाचायचं असेल यायचं असेल ना तर या धर्म मंडपाखाली यावं. नाचो कीर्तनाचे रंगे ज्ञानदीप लावू जगे, ज्ञानदीप लावू जगे, ज्ञानदीप लावू जगे. नाचो कीर्तनाचे रंगी ज्ञानदीप लावू जगी अशी म्हणणारी आज आम्हाला नामदेवरायांसारखे संत मिळत नाही. परंतु आवाज वाढव डीजे तुला आईची शपथ अशी म्हणणारी पोरं आम्हाला दिसताय. काय दिसताय? नाचो कीर्तनाचे रंगी ज्ञानदीप लावू जगी अशी म्हणणारी नामदेवरायांसारखे संत आज आम्हाला या नेत्रांना दिसत नाही. पण आज आवाज वाढव डीजे तुला आईची शपथ अशी म्हणणारी मुलं आज आम्हाला दिसताय. अरे ही काय भारताचीच खरी संपत्ती नाही. अरे भारताची खरी संपत्ती असेल तर काय असेल? अरे माझ्या सुभाषचंद्र बोसांचं सुंदर असं वाक्य होतं, तुम मुझे खून दो, तुम मुझे खून दो, मैं तुम्हें आजादी दूंगा अशी म्हणणारी सुभाषचंद्र बोसांसारखी आज आम्हाला त्या ठिकाणी वक्तृत्व करणारी, आज आम्हाला त्या ठिकाणी दर्शन करणारी माणसं मिळत नाही. पण तू मेरी नाही हो सकती तो किसी की नाही हो सकती अशी म्हणणारी पोरं आम्हाला दिसताय. इथं गरज कोणाची आहे? तरुणाईची गरज आहे. का? हे संत विचार त्यांच्यापर्यंत पोहोचले पाहिजे. काय झाले पाहिजे? हे संत विचार त्यांच्यापर्यंत पोहोचले पाहिजे. का? आज त्या ठिकाणी वारकरी संप्रदायाची मर्यादा सांगते, सप्ताहाचा पहिला दिवस असेल तर त्या ठिकाणी कीर्तन करणं, व्यासपीठावरती आल्यानंतर नामचिंतनापर अभंग घ्यावा, बरोबर आहे की नाही. नामाचं साधनेचं महत्व सांगणारा अभंग घ्यावा, उपदेशाचं महत्व सांगणारा, मंगलचरणाचं महत्व सांगणारा अभंग घ्यावा. कशा करता? कारण संप्रदायाचा पाया रचण्याचं काम जगाच्या मालकाच्या नामचिंतनापासून सुरुवात होते, बरोबर आहे की नाही. मोक्षही नामापासून आणि सुरुवात सुद्धा नामापासून. म्हणून पहिला दिवस असतो तो नामचिंतनाचा असतो. कसला असतो? पहिला दिवस असतो तो नामचिंतनाचा. का? आता या ठिकाणी भागवताचार्यच महाराज आहेत ना? नाही, भागवत चालत ना गावात, चालत ना गावात भागवत. 7 दिवसाची भागवत कथा. किती दिवसाची? 7 दिवसाची भागवत कथा. मग आता पहिला दिवस, काल काय कोणती कथा ऐकली तुम्ही? किती लोक होते भागवताला? बरं जाऊ द्या, काल सगळ्यांनी तुम्ही कीर्तन ऐकलं ना. मग कालच्या महाराजांनी कोणता अभंग घेतला होता? तुम्ही म्हटले ताई सकाळी बायकोनं काय भाजी केली ती संध्याकाळला आठवत नाही. खरं सांगू महाराज, याच्यामुळेच आपलं चाललंय सगळं, बरोबर आहे की नाही. आमचं चाललंय तुमच्या लक्षात राहत नाही. या गावात ते 50 गावात तेच चाललंय. हा खाली बसलेला समाज एक दिवस उभा राहिला पाहिजे. हा खाली बसलेला समाज एक दिवस उठला पाहिजे, उभा राहिला पाहिजे. आमच्यासारख्या कीर्तनकाराला प्रश्न केला पाहिजे. जोपर्यंत हा खाली बसलेला समाज उठत नाही, आमच्यासारख्या कीर्तनकाराला प्रश्न करत नाही ना, तोपर्यंत त्या ठिकाणी अभ्यास केल्याशिवाय एकही वक्ता व्यासपीठावरती येत नाही. म्हणून खाली बसलेल्या समाजानं जागृत ठेवलं पाहिजे. त्यांनी कीर्तनकाराला प्रश्न केले पाहिजे. तुम्ही काल भागवत ऐकलं, भागवत वक्त्यांनी त्या ठिकाणी महाराजांनी तुम्हाला भागवताला सुरुवात केली, भागवत सांगायला सुरुवात केली. कालचा पहिला दिवस म्हणजे भागवत महात्म्याचा दिवस असतो. ही कथा श्रवण केल्यानंतर आपल्या पदरामध्ये कोणत्या पुण्याची फलश्रुती होईल हे सांगणारा दिवस म्हणजे कथेचा पहिला दिवस असतो. कोणता असतो? कथेचा पहिला दिवस असतो. दुसरा दिवस असतो तो भागवत महात्म्याच्या अधिकाराचा दिवस असतो. म्हणजे याचे ऐकण्याचे अधिकारी कोण आणि सांगण्याचे अधिकारी कोण, या कथा सांगितल्या जातात दुसऱ्या दिवशी म्हणजे आजची कथा. उद्याचा दिवस म्हणजे भक्ताच्या चरित्राच्या वर्णनाचा दिवस म्हणजे तिसरा दिवस. कितवा दिवस? तिसरा दिवस. चौथा दिवस म्हणजे भगवान परमात्म्याच्या प्रागट्याचा दिवस म्हणजे कृष्ण जन्माचा दिवस. पाचवा दिवस म्हणजे त्या ठिकाणी ज्या भगवंताला अंतरंगामध्ये प्रगट केलंय ना त्याला खेळवायचा दिवस म्हणजे पाचवा दिवस. 6वा दिवस म्हणजे चिंतने चिंतने तद्वत्ता या उक्तीप्रमाणे
त्याचप्रमाणे त्या ठिकाणी भगवंताच्या रुक्मिणी स्वयंवराचा दिवस म्हणजे 6वा दिवस आणि 7वा दिवस म्हणजे मोक्षाचा दिवस. कोणता दिवस असतो? झालं का 7 दिवसाचं भागवत पाठ? आता राहील ना आठवणीत? 7 दिवस ह्याच कथा ऐकायच्या आहे तुम्हाला भागवताच्या. काय करायच्या? 7 दिवस ह्याच कथा भागवताच्या ऐकायच्या. मग भागवताच्या कथेची जशी परंपरा का तशी कीर्तनाची एक परंपरा. पहिला दिवस नामचिंतनाचा असतो, दुसरा दिवस असतो कुणीही वक्त्यानं यावं परंतु येत असताना संतांचं वाङ्मय या व्यासपीठावरती सांगावं. काय सांगावं? संत चरित्र या व्यासपीठावरती सांगावं. तिसरा दिवस असतो तो भक्तीच्या उपदेशाचा. त्या ठिकाणी अनेक प्रकारपर्यंत 8व्या दिवशी होतो तो त्या ठिकाणी सप्ताहाचा काला असतो. कारण अनेक ग्रंथ निर्माण झाले परंतु त्या ग्रंथामधले तेच ग्रंथ आजही भारतामध्ये प्रचलित झाले ज्या ग्रंथामध्ये जगाच्या मालकाच्या लीलेचं वर्णन आलंय. तेच ग्रंथ आज या ठिकाणी काय शाश्वती आज आपल्याला डोळ्यांना बघायला मिळत आहे ना. ज्या ग्रंथामध्ये भगवंताच्या लीलेचं वर्णन येते ना तेच ग्रंथ तुम्हाला आम्हाला बघायला मिळत आहे. म्हणून आज जो अभंग घेतलायत ना तो त्या ठिकाणी भगवंत नवे नवे जगद्गुरु तुकोबराया वर्णन करताय. बाबा जीवनामध्ये आल्यानंतर या संतांचे इतके उपकार आहे की काय करावं. सहज जरी बोलले तरी सुद्धा या जीवाला अनेक गोष्टी शिकवून जात असतात. नवे नवे अविद्येच्या निद्रेमधून विद्येकडे नेणारा जर कुणाचा उपकार असेल तर तो माझ्या संतांचा उपकार आहे. कुणाचा उपकार आहे? संतांचा उपकार आहे. अभंगाकडे ओळण्याच्या अगोदर या ठिकाणी 8 दिवस ज्यांची आपल्याला मृदुंगाची या ठिकाणी साथ लाभली, गायनाचार्य असतील, त्याचप्रमाणे टाळकरी मंडळी असेल, चोपदार असेल, आमच्या तुळशीवाल्या ताई असतील, दोन्ही बाजूला उभ्या असणारे चोपदार असतील, त्याचप्रमाणे तुम्ही श्रोतृवर्ग, एकदा सगळ्यांचे नाव आभार शेवट आधी सगळ्यांकरता एकदा जोरदार टाळ्या वाजवायच्या. तुमच्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये चालू असलेली आजची कीर्तनाची सेवा. अभंग घेतलाय जगद्गुरु तुकोबरायांचा. कुणाचा घेतलाय? बोलत नाही का तुम्ही? बोलत चला. मी शुद्ध शाकाहारी, खाणार कोणाला घाबरू अजिबात नका. कुणाचा घेतलाय अभंग? मला ऐकायला येत नाही, माझं वय जास्त झालंय, जरा जोरात बोला. कोणाचा घेतलाय अभंग? तुम्हाला लाडक्या बहिणीचे हप्ते नाही आले का? जिचा आला नाही तिचा आवाज किती जोरात होता. सकाळी जर कशावरून भांडणं झाले तर गल्लीत आवाज मावत नाही. बरोबर आहेत की नाही? अभंग कुणाचा होता? सोडणार नाही 12-1 पर्यंत. चिंतना करता जो अभंग घेतलाय कुणाचा घेतलाय? तुमचे घसे बसले का काय? का तुम्ही ठरवलंय अर्जुन भाऊ, अक्षय दादा तुम्हाला जसे महाराज बोलवायचे तसे बोलवा, तुम्हाला उक्त ठरवून दिलंय म्हणले? असं काय ठरवलंय का? मग अभंग कुणाचा घेतला जरा जोरात बोला. खाल्ल्या पिल्यासारखं त्या ठिकाणी पानगावाने परिवाराने एवढी गोड पंगत दिली, सगळ्या गावाला निमंत्रण दिलं आणि एवढे गोड गोड मला आवडतीला असा पदार्थ केलाय म्हणून जास्त गोड म्हणते. बरोबर आहे की नाही? एवढं सगळ्यांना जेवायला बोललं, तुम्ही काही गेले नसतील ती चूक तुमची, पण त्यांनी एवढा स्वयंपाक केला की तुमच्या वाट्याचा उरलाय. ते म्हटले ताई कोणी आलं नाही तुमच्या डिकीत भरून देतो म्हटले. म्हणून ज्यांचा अभंग चिंतन करता घेतला त्यांना काय म्हणावं? जगद्गुरु तुकोबराया विठ्ठल घेतला. ज्यांचं नाव आहे जगद्गुरु तुकोबराया. ते तर जगद्गुरु तुकोबराया जेव्हा पुढं नवे नवे तुम्हा आम्हा संतांचं त्या ठिकाणी वाङ्मय प्रगट करत असताना या जीवाकरता अनेक उपदेश करून जावे आणि त्यांनी एकच सांगावं, बाबा आता तरी जागे व्हा, आता तरी सावध व्हा, कमीत कमी कीर्तनात आलात ना आता तरी एकच करा, त्या ठिकाणी मुखानं टाळी वाजवा आणि हातानं नामस्मरण करा. असंच असतं ना तुमच्या गावात? खुशाल हो म्हटला काही कसं आहे तुमच्या गोंडेगाव मध्ये? हातानंच टाळी वाजवतो. कारण आमच्या गावाला असे लोक मेल्यानंतर जाळी ते. तुमच्याकडं? आमच्याकडचे लोक भूक लागल्यावर जेवते.
सगळं सारखंच आहे ना. मग जगद्गुरु तुकोबरा तुम्हा माझीवाला त्या ठिकाणी प्रार्थना करताय, नवे नवे विनंती करताय, एकच सांगताय बाबा आलात ना या धर्म मंडपाखाली, केलात ना या गोंडेगावना सप्ताह, मग ज्ञाना 7 दिवसाच्या गंगेमध्ये या महापर्वणीमध्ये स्नान करून काय म्हणावं, हाताने टाळी वाजवावी आणि मुखाने नामस्मरण करावं. करे टाळी बोला मुखे नाम, करे टाळी बोला मुखे नाम, करताळी बोला मुखी नाम, हो करताळी बोला मुखी नाम. विठ्ठल विठ्ठल मना वेळ वेळ करताळी तुम्हाला करे टाळी बोला मुखे कर टाळी बोला मुखी नाम किंवा लावून या पाया करवितो विनंती. कशा करता, का विनंती करावी काहीच म्हणू नका, फक्त जेव्हा जेव्हा कीर्तनामध्ये वेळ येते ना तेव्हा तेव्हा काय म्हणावं, विठ्ठल विठ्ठल म्हणावं. कशा करता, हे संत काकुळतीला येत आहे, तुम्हा आम्हाला उपदेश करताय म्हणून तर त्या ठिकाणी अनेक उपदेश संतांचे या जीवा करताय. कशा करता, अरे संतांचा ऋण इतकं मोठं आहे, इतकं मोठं आहे की जगाचा मालक त्यांच्या दारात दिन होतोय. काय होतोय, या संतांचं ऋण इतकं मोठं आहे की जगाचा मालक त्यांच्या दारामध्ये येऊन दिन होतोय. आणि एकच म्हणतोय, अरे या भक्तीचं ओझं सहन होत नाही माय बापांनो, कारण या सृष्टीमध्ये 3 लोकांचे ऋण सर्वश्रेष्ठ आहे. किती? 3 लोकांचे ऋण सर्वश्रेष्ठ आहे. कुणाचे? प्रथम या जीवावरती ऋण आहे भगवान परमात्म्याचे. कुणाचे? भगवान परमात्म्याचे. दुसरे ऋण आहे ते माय बापाचे आणि तिसरे ऋण आहे ते संतांचे. पण देवाचे ऋण सीमित आहे, आई वडिलांचे ऋण सीमित आहे आणि संतांचे ऋण हे असीमित आहे. म्हणून देवाच्या ऋणापेक्षा माय बापाच्या ऋणापेक्षा संत ऋणाला श्रेष्ठत्व दिलं. काय दिलंय? संत ऋणाला श्रेष्ठत्व दिलंय. मग तुम्ही म्हणाल आई वडिलांच्या ऋणाला कनिष्ठपणा दिलाय का? नाही, आई वडिलांच्या ऋणाला कनिष्ठपणा दिलेला नाही. परंतु आई वडील सुद्धा आपल्यावरती उपकार, तसे अनेक लोकांचे आपल्यावरती उपकार आहे, बरोबर आहे की नाही? अनेक लोकांचे या जीवावरती उपकार आहे. परंतु एवढे उपकार, अनेकांचे किती उपकार असले, शेजाऱ्याने मदत केली तरी आपण काय म्हणतोय, दादा तुमचा आमच्यावरती काय झालाय, फार मोठा उपकार झालाय. परंतु एवढा मोठा उपकार होत असताना सुद्धा त्या ठिकाणी ते उपकार शास्त्रगण्य नाही. काय नाही? ते उपकार शास्त्रगण्य नाही, ते उपकार वेदगण्य नाही, ते उपकार पुराणगण्य नाही. मग 3च उपकारांची त्या ठिकाणी जाणीव वेदानं केली, 3च उपकाराची जाणीव शास्त्राने केली, 3च उपकाराची जाणीव त्या ठिकाणी पुराणांनी केली. त्या 3 उपकारामध्ये पहिला उपकार आहे भगवंताचा. कुणाचा? भगवंताचा. भगवंत या जीवावरती उपकार करत असतात. काय करत असतात? या जीवावरती जगाचा मालक उपकार करत असतो. मग जगाचा मालक उपकार करत असताना कुणावरती उपकार करत नाही. जगाचा मालक उपकार करत असताना फक्त भक्तावर करतो. कुणावर करतो? जगाचा मालक उपकार करत असताना फक्त आणि फक्त भक्तावरती करतो, दृष्टावरती करत नाही. जर दृष्टावरती उपकार केला असता तर कौरवांना हस्तिनापुराची गादी दिली असती. काय केली असती? कौरवांना हस्तिनापूरची गादी दिली असती. परंतु दृष्टांवरती जगाच्या मालकाने उपकार केला नाही, हाच उपकार करत असताना भक्तांवरती केला. म्हणून गादी देताना पंढरपुरातल्या मालकानं, द्वारकेच्या मालकानं पांडवांना दिली. कुणाला दिली? गादी देत असताना त्या ठिकाणी पांडवांना दिली. का? देवाचे उपकार सीमित आहे. काय? देवाचे उपकार सीमित आहे. नवे नवे भगवंत उपकार करत असताना, जगाचा मालक उपकार करत असताना भक्तालाच करतो. का? भक्ता राखे पायापासी, दुष्टजनांशी दुर्जनाला कधी भगवंत जवळ घेत नाही. काय करत नाही? दुर्जनाला जगाचा मालक कधी जवळ घेत नाही. म्हणून जास्त जर या जीवावरती उपकार कोणाचे असतील तर ते संतांचे. आई वडीलही उपकार करत असतात या जीवावरती. काय करत असतात? आई वडील सुद्धा उपकार करत असतात. मग आई वडिलांचे उपकार सीमित आहे. कशा पद्धतीने सीमित आहे असं कळणार नाही. एका उदाहरणाने सांगते. विठ्ठल विठ्ठल आई वडील या जीवावरती उपकार
उपकार करत असतात. गोंडेगावचा सप्ताह चालला. गोंडेगावच्या सप्त्यामध्ये एका ठिकाणी त्या ठिकाणी आज जशी पानगवाणी पाटलांची पंगत होती त्याचप्रमाणे श्रीमंताची पंगत म्हणून सगळ्या गावातल्या लेकरांना माहिती झालं गरिबाचे लेकरं आता त्या ठिकाणी मोठ्या घरची पंगत म्हणून त्या ठिकाणी गरिबाची लेकरं जेवायला निघाल्यानंतर पंगत संध्याकाळची नसून दुपारची होती. तडपत्या उन्हाची पंगत होती. गरिबाची लेकरं जेवायला गेली. परंतु असं असतं मोठ्याच्या इथलं सांगत नाही मोठ्याच्या घरची पंगत असली आणि गरिबाची लेकरं जेवायला बसली आणि गरिबाची लेकरं जेवायला बसल्यानंतर त्या ठिकाणी मोठ्या गाडीमध्ये 10-20 माणसं आली. ती त्यांची जवळची होती. जवळची माणसं असताना त्या ठिकाणी त्यांनी बघितलं गेलं. सांगितलं पाटील अहो आपल्या जवळची पाहुणे आले काय करावं. या लहान लेकरांना उठवा आणि त्यांना इथं जेवायला बसवा. मोठ्याला जेवायला बसवलं गेलं. लहान लेकरं होती. अरे जेवणाचा आशना आली त्या ठिकाणी चप्पल बाजूला पडून गेली. आता जेवायला उठवून दिला. पुन्हा आशना येऊन बसली. जेवण झाली लेकरांची. जेवण झाल्यानंतर त्या ठिकाणी पंगत गुलाबजामची होती. एका लेकराला त्या ठिकाणी काहीतरी खाण्याला थोडं तिखट लागलं. त्यानं पाण्याचा ग्लास घेतला तोंडाला लावला. शेजारचा त्या ठिकाणी जोडीदार त्याला म्हणू लागला अरे पाण्याचा ग्लास खाली ठेव का. अरे आपण गरीबाची लेकरं आपण पाणी कितीही पिऊ शकतो परंतु उद्या परत आपल्याला गुलाबजामची पंगत मिळणार नाही. अरे पाण्यानं पोट भरलं तर 2 गुलाबजाम खायचे राहून जातील. मग काय करावं पाण्याचा ग्लास खाली ठेवू आणि तिखट लागला असेल तर या गुलाबजामनं पोट भर. म्हणून त्यानं त्याला लहान लेकराला गुलाबजाम खायला लावे. गुलाबजाम खाल्ले आणि लेकरं त्या ठिकाणी कुठं पाणी मिळतंय कुठं नाही त्याच वेळेला त्या ठिकाणी निघाले. परंतु निघत असताना गर्दीमध्ये अस्ताव्यस्त चप्पल होऊन गेली. मुलाला चप्पल सापडत नाही. 2-3 मुलं त्या ठिकाणी गरिबाचे लेकरं निघाल्या बरोबर चैत्राचं तळपतं ऊन एवढ्या उन्हात मुलं त्या ठिकाणी परतीला येत आहे. पळाल्यानंतर डांबरीचा रस्ता चटके बसायला लागल्यानंतर पुढं काही अंतर चालून गेल्यानंतर एखादं झाड लागावं त्या सावलीला त्या लेकरानं उभं राहावं आणि पुन्हा पाय थंड झाले का पुन्हा त्या लेकरांनी पळावं. हेच बघत असताना एका दूरच्या शेतावरती त्या ठिकाणी एक बाई शेतात काम करत होती. तिनं बघितलंय अरे आपला बबड्या आपला पप्या आपला दाद्या जेवायला गेला पळत येतोय ऊन लागतंय. एवढ्या उन्हात लेकरं जेवून पळत येत आहे म्हणजे नक्कीच पोरांना तहान लागली असेल. तिनं त्या ठिकाणी झाडाखालच्या मडक्यातलं एक तांब्याभर पाणी घेतलं आणि पोरांना पुढे घेऊन गेली. पुढे घेऊन गेल्यानंतर बघितलं पोरांचे पाय लाल बुंद झालेले. अरे डांबरीच्या रस्त्यावरती तळपतं ऊन आहे काय करावं. दोन्ही पायात तिच्या 2 चप्पल होत्या. दोन्ही पायातल्या 2 चप्पल लेकरांच्या पुढे केल्या. आता लहानली लेकर होती चिमुकली ती पावलं एका चप्पलवरती पावलं बसून गेली. दोघांनी ती पावलं त्या ठिकाणी मुलांनी त्या चप्पलवरती ठेवली. पण त्या बाईच्या हातामध्ये तांब्या होता पाण्याचा. तो किती होता. 1 होता. किती होता. 1 होता. का आई वडिलांचे उपकार समिती याकरता सांगते. ज्या वेळेला 1 तांब्या आता काय करावं. मुलं तर 2 आहेत. पहिला तिचा हात गेला तो तिच्या मुलाकडे पाणी पिला. अर्धा तांब्या पिला. अर्धा तांब्या दिला तो दुसऱ्याला. पण पहिल्यांदा ज्याच्याकडे तांब्या दिला का तो तिचा पोटचा पोरगा होता. काय होता. तो तिचा स्वतःचा मुलगा होता. आणि नंतर ज्याला पाणी दिलं का तो शेजारणीचा मुलगा होता. म्हणून आई वडील सुद्धा मुलांवरती उपकार करतात. पण आई वडिलांचे उपकार कसे आहेत. सीमित आहेत. शेजारणीचाही मुलगाच होता आणि तिचाही मुलगाच होता. पण आधी लक्ष कुणाकडे गेलं. स्वतःच्या मुलाकडे गेलं. म्हणून देवाचे उपकार सीमित आहे. आई वडिलांचे सुद्धा उपकार कसे आहेत. सीमित आहे. परंतु या सृष्टीमध्ये एकाचेच असे उपकार आहे जे असीमित आहेत ना त्यांना संतांचं वाङ्मय म्हणताय. विठ्ठल किती आहे त्या संतांचे उपकार. किती आहे त्या संतांचे उपकार. अरे जीवनामध्ये आल्यानंतर महावैष्णव ज्ञानोबरांच्या पाठीमागे दगड गेली. दगडाचं मंदिर झालं. महावैष्णव ज्ञानोबरांच्या पाठीमागे निर्जीव भिंत गेली. भिंतीचं मंदिर झालंय. महावैष्णव ज्ञानोबरांच्या पाठीमागे अरे खांब उभा राहिलाय. खांबाचं मंदिर होतंय. महावैष्णव ज्ञानोबरांच्या पाठीमागे रेडा गेलाय. रेड्यामुखी वेद बोलतोय. माता माऊल्यानो तुम्ही आम्ही माणसं आहोत. संतांच्या पाठीमागे चला. तुमचं आमचं सुद्धा कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही. विठ्ठल अनेक रेडे बोलवण्याची ताकद
ताकद जर कुणामध्ये असेल ना तर ती संतांमध्ये आहे. कुणामध्ये आहेत? महावैष्णव ज्ञानोबरांच्या पाठीमागे, महावैष्णव ज्ञानोबरांच्या पाठीमागे एक रेडा जावा, महावैष्णव ज्ञानोबरांच्या पाठीमागे एक रेडा जावा, त्यांना वेद बोलावा. परंतु अनेक रेडे बोलवण्याची आजची जर खरी ताकद असेल ना, खरे माऊली ज्ञानोबराय शोधायचे असेल ना, ते विद्येच्या मंदिरामध्ये मध्ये शाळेमध्ये बघावं. कशामध्ये बघावं? विद्येचं मंदिर म्हणजे शाळा आहेत आणि तोच खरा महावैष्णव माऊली ज्ञानोबरांचा पाया आहे. काय म्हणावं महावैष्णव माऊली ज्ञानोबरांनी? खरं महत्व आत्ताच्या शाळेला दिलं. कुणाला दिलं? शाळेला दिलं. का तर तो मार्ग तुमचा आमचा चुकू नये, तो मार्ग तुमचा आमचा चुकू नये. सायकलचा ड्रायव्हर चुकला तर एक मरतो, सायकलचा ड्रायव्हर चुकला तर एक मरतो, मोटरसायकलचा ड्रायव्हर चुकला तर 2 मरताय, 4 व्हीलरचा ड्रायव्हर चुकला तर 4 मरताय. अरे काळी पिवळीचा ड्रायव्हर चुकला तर 10 मरताय. अरे बसचा ड्रायव्हर चुकला तर 55 मरताय. अरे रेल्वेचा ड्रायव्हर चुकला तर 1000 मरताय. अरे एक वक्ता चुकला तर कोटी मरताय. किती मरता? कोटी मरताय. म्हणून वक्त्यानं सुद्धा त्याच विद्येच्या मंदिराचा आणि संत वाङ्मयाचा वारसा घ्यावा. विठ्ठल म्हणून या जीवावरती जर खऱ्या अर्थाने उपकार असेल, या मानवी देहावरती जर खऱ्या अर्थाने उपकार असतील तर ते संतांचे उपकार आहे. कुणाचे आहेत ते उपकार? संतांचे आहेत. मग किती उपकार आहे? चला 2 मिनिटं महाभारतासारख्या ग्रंथामध्ये काय सांगताय महाभारतासारखं तत्व. एक दिवस दुर्योधन काही कामानिमित्त पांडवांकडे जावा आणि काही कामानिमित्त मुद्दाम षडयंत्र रचत होता आणि पांडवांकडे जात होता. पांडवांकडे दुर्योधन गेल्यानंतर त्या ठिकाणी येण्याकरता उशीर व्हावा आणि त्याच वेळेला धर्मराजानं म्हणावं, सुयोधन अंधार पडतोय, पुढे जंगलाचा रस्ता आहे, अरण्याचा रस्ता आहे, सुयोधन जाणार कसा? काय करावं भ्राता? दादा काय करावं? एक काम कर, सोबतीला भीमाला घेऊन जाय. काय सांगावं? सोबतीला भीमाला घेऊन जाय. आणि याच षडयंत्राच्या कारणास्तव दुर्योधन तिकडे गेला होता. भीमाला सोबत घेऊन जाय. आनंद झाला त्या ठिकाणी. भीमाला सोबत घेऊन आला दुर्योधन आणि भीमाला सोबतीला घेऊन आल्यानंतर त्या ठिकाणी भीमाला येता येता सांगितलं की बाबा मी तुला गावरान तुपामध्ये साखरेमध्ये घोळलेले लाडू खायला घालील, पण एकच इच्छा आहे माझीवाली, माझं एक तुला काम करावं लागतंय. त्याला भीमदादा त्या ठिकाणी म्हटलं ठीक आहे, सांग दादा काय काम करावं लागतं? काहीच नाही, मानस सरोवरावरून त्या ठिकाणी काही स्वर्ण मुद्रकाची जी कमळं आहे ती मला घेऊन ये. मान्य केलं. मान्य केल्याबरोबर त्या ठिकाणी निघाले भीमदादा. मानस सरोवरावरती एक संत, एक महात्मा, नवे एक नैष्ठिक ब्रह्मचारी साधना करत होते. काय करत होते? एक नैष्ठिक ब्रह्मचारी साधने करता बसले होते. मानस सरोवरावरती नैष्ठिक ब्रह्मचारी साधने करता बसले. अखंड त्या ठिकाणी नामस्मरण चाललं होतं. त्याच वेळेला भीमानं यावं आणि आल्याबरोबर मानस सरोवरामध्ये उडी टाकली. सगळं वातावरण अस्ताव्यस्त झालं. वातावरण अस्ताव्यस्त झाल्याबरोबर त्याच ठिकाणी हनुमंतरायाने त्या ठिकाणी प्रश्न केला, बाबा कोण आहात तुम्ही? सांगितलंय मी भीम आहे. भीम आहेत बोलल्याबरोबर सांगितलं इथं थांबू नका, इथं माझी साधना चालली, आता तुम्ही इथून निघा. इथून निघा बोलल्याबरोबर सांगितलं कसं जमणार? माझ्या भावाने मला काम सांगितलंय, मी जात नाही. जात नाही म्हटल्याबरोबर त्याच ठिकाणी हनुमंतरायाने मारुतीरायाने आपली शेपटी पुढं केली आणि शेपटी पुढं केल्याबरोबर त्या ठिकाणी भीमाला गुंडाळलं आणि गुंडाळ्याबरोबर बाहेर काढलं आणि एकदा दोनदा आपटलं. आपटवल्याबरोबर त्याच वेळेला त्या ठिकाणी विचार केला, रे याला एवढं आपटवल्यानंतर सुद्धा किंचित सुद्धा धक्का लागत नाही. प्रश्न केला, बाबा कोण तू? त्याच वेळेला सांगितलं मी भीम आहे. तुझ्या आई वडिलांचं नाव काय? माझ्या बापाचं नाव आहे पंडू. अरे पंडूला तर शाप होता, तू पंडुपुत्र कसा असणार? भीमानं सांगितलंय, कारण भीम जरा आहे ना आडबंग डोक्याचे होते आपल्या भाषेत, बरोबर आहे की नाही? भीमाला असं बोललेलं जमत नव्हतं. मग भीमानं सांगितलं मग मी माझ्या बापाचं नाही मग कोणाचं म्हटले. त्याच वेळेला सांगितलं तुम्ही मंत्राचे पुत्र आहात. काय आहात? दुर्वासाने मंत्र दिले होते, या मंत्रापासून कुंती आणि माधवीला लेकरं झाली होती, ती 5 पांडव होती. सांगितले तुझ्या आईला मंत्राचा. त्याच वेळेला त्या ठिकाणी त्या नैष्ठिक ब्रह्मचार्याच्या डोळ्यातून अश्रू यावं. अश्रू आल्याबरोबर त्या ठिकाणी
ठिकाणी भीमानं विचार केला, अरे आधी धरून मारतोय आणि आता डोळ्यातून पाणी येतं, याच्या पाठीमागचं कारण काय? त्याच वेळेलाच विचारलं, का रडताय दादा? भीमा, अरे तू वायुपुत्र आहे, तू वायूच्या मंत्राचा आहे. जे 5 मंत्र दिले होते त्यामधला भीमदादा हे वायू मंत्राचे होते. भीमदादा वायू मंत्राचे असताना सांगितलं, तू वायूच्या मंत्राचा आहेत बाबा, तुला वायू मंत्राने तू जन्माला आले तुझ्या आईच्या कुशीमध्ये, परंतु या वायू मंत्रातून जन्माला येत असताना भीमा, अरे मी वायुपुत्र आहे, तू वायू मंत्रापासून झालेला आहे, पुन्हा तू आणि मी भाऊ आहे, एक भाऊ भावाला भेटावा म्हणून त्या ठिकाणी त्या नैष्ठिक ब्रह्मचार्याच्या डोळ्यातून अश्रूची धार निघावी. त्याच वेळा सांगितलं, बाबा आता जवळ आहे, मला आलिंगन दे. काय दे? आलिंगन दे. भीमाला वाटलंय, डोक्यात शंका आली. काय आली? डोक्यात शंका आली. खरं सांगू का, ही शंका इतकी घातके की अनेक लोक या शंकेपायी संपली. काय झाले? अनेक लोक या शंकेपायी संपले, लाखो संसार शंकेपायी उद्ध्वस्त झाले. म्हणून सगळं करा, परंतु मनात शंका असेल तर संप्रदायामध्ये येऊन काही उपयोग नाही. मनात शंका येत असेल तर त्या ठिकाणी परमार्थिक क्षेत्रात येऊन उपयोग नाही. म्हणून मी माझा प्रत्येक कीर्तनातलं एक वाक्य असतं, बाबा वारकरी बनू नका. का? वारकरी बनण्या इतके आपण पवित्र राहिलोच नाही. का? आज लोक म्हणताय मी वारकरी झालो. अरे वारकरी बनणं इतकं सोपं नाही. अरे 10 इंद्रियावरती जो खऱ्या अर्थानं वार करतो त्याला खऱ्या अर्थानं वारकरी म्हणताय. तुम्ही आम्ही वारकरी बनू शकत नाही. म्हणून बनायचं असेल ना तर आध्यात्मिक बनावं. विठ्ठल विठ्ठल. म्हणून जीवनामध्ये आल्यानंतर आध्यात्मिक बना. आता भीमाना बघितल्यानंतर भीम त्यांच्या वरच्या अंगावरती गेला. म्हटले हे काय करणार वानर आहेत, म्हटले आपल्याला काय आपल्या जीवनाचा उद्धार करणार, काय देणार आहे आपल्याला, काय याला आलिंगन द्यावं, काय याच्या डोळ्याच्या अश्रूकडे बघून आपण त्याच्यावरती त्या ठिकाणी प्रेम निर्माण करावं. भीमाला जरा वेगळं वाटलंय, परंतु त्याच वेळेला कारण अनेक लोक वरच्याच अवतारावरती जात असतात. बरोबर आहेत की नाही? अनेक लोक वरच्यावरच भुलत असताय. सहज एखादा आलं, त्याची कडक टोपी, त्याचा त्या ठिकाणी तो त्या ठिकाणी इस्त्री केलेला शर्ट बघितला का असं वाटतंय अरे कोटीच्या बंगल्यातला पोरगा आहे, पण त्याला घरी खायला खाडायला राहत नाही. बरोबर आहेत की नाही? म्हणून वरच्या अंगाला भुलायचं नाही. संत सुद्धा सांगताय, काय भुललासी वरल्या अंगा. म्हणून जीवनामध्ये आल्यानंतर अंतरंगामध्ये परमेश्वर भरून राहावा. अंतरंगामध्ये तो परमार्थ रुजा वाटत असेल ना तर एकच करा, वरल्या अंगाकडे बघून नाही, अंतरंगाकडे बघून परमार्थ करा. काय करावा? अंतरंगाकडे बघून परमार्थ करावा. मग ज्या वेळेला सांगितलं, दादा अरे मला आलिंगन दे, शंका निर्माण झाली. घाबरत जवळ गेले. म्हटले अरे याचा शेपटीचा रोम उपटणं इतकी आपली ताकद नाही. आपल्याला जर मिठीत घेतलंय, मोडून टाकलं तर काय करावं? मनात शंका निर्माण झाली आणि याच शंकेमुळे काय व्हावं? परंतु नैष्ठिक ब्रह्मचारी होता, आलिंगन द्यायला गेला का भीमाकडे 9000 नागांचं बळ होतं. किती? भीमदादाकडे 9000 नागांचं बळ असताना सुद्धा माझ्या मारुतीरायाच्या शेपटीचा एक रोम सुद्धा उपटू शकत नव्हते. एवढे अधिकारी माझे मारुतीराया. किती अधिकारी माझे मारुतीराया. एका शेपटीचा रोम सुद्धा उपटू शकत नव्हते. मग त्याच वेळा त्या ठिकाणी बघितलं गेलं आणि त्याच वेळा आलिंगन देणार. आलिंगन देत असताना घाबरत जवळ जावं. अरे मायेनं लेकराला कुशीत घ्यावं असं माझ्या मारुतीरायानं हनुमंतरायानं त्या ठिकाणी भीमदादाला जवळ घ्यावं. परंतु त्या ठिकाणी घेत असताना अंग कापत होतं, भीती वाटत होती. म्हणून त्या ठिकाणी घाबरत जेवढं शरीर मारुतीरायाच्या शरीराला लागलं आणि मिठी सुटली गेली. मिठी सुटल्यानंतर नैष्ठिक ब्रह्मचार्याच्या डोळ्यातून एक अश्रूची धार यावी, हातामध्ये अश्रूची धार घ्यावी आणि संकल्प सोडवला आणि एकच सांगितलंय, हे बघ भीमदादा मी वायुपुत्र आहे. अरे ज्या अंजनीच्या गर्भातून जन्माला आलोय ना, अरे माझ्या माईला सुद्धा माहिती नाही मी इतका नैष्ठिक ब्रह्मचारी आहे की आतूनच लोंगट लावून बाहेर आलाय. काय केलंय? आतूनच लोंगट लावून बाहेर आलाय. तुमच्या वरच्या पात्रतेचा हा विषय जाईल थोडासा. आतून लोंगट लावून बाहेर आलाय. अरे मी इतका नैष्ठिक ब्रह्मचारी आहे का माझ्या इंद्रियाची ओळख माझ्या माईला सुद्धा ठाऊक नाही. अरे माझ्या बघण्यावरून, माझ्या दिसण्यावरून माझ्या माईनं ओळखलंय मुलगी आहे का मुलगा आहे. एवढे नैष्ठिक ब्रह्मचारी जर कोण असतील ना, ज्यांच्या दरबारात पवित्र ही सेवा, ते माझे मारुतीराया.
कोण? माझे मारुतीराया. आणि त्याच वेळेला कापत कापत जेवढं शरीर भीमदादाचं मारुतीरायाला लागलं, अरे नेत्रातला त्या ठिकाणी आलेला अश्रू संकल्प सोडला गेला, हे भीमदादा जेवढं तुझं शरीर माझ्या शरीराला लागलं का तेवढं तुझं शरीर वज्राचं होईल, तुझ्यावरती कुणाचाच वार चालणार नाही. त्याच वेळेला भीमदादाने ते त्या ठिकाणी ऐकलं आणि भीमदादा परतीला गेले. परतीला गेल्यानंतर त्या ठिकाणी द्रौपदी बसली होती, त्यांची आई बसली होती, जगाचा मालक बसला होता. आणि भीमदादा परतीला गेल्यानंतर आई साहेबांना विचारलं, भीमा कुठे गेला होता? काही नाही गाई, दुर्योधनाला पोचवायला गेलो होतो. प्रवास कसा झाला? भीमाच्या डोळ्यातून अश्रू आलं. माय प्रवास चांगला झाला ग, मानस सरोवरावरती गेलो होतो, एक महान विभूती नैष्टिक ब्रह्मचारी भेटले, पण या शंकेनं एवढं वाटुळ केलं ना माय. आतापर्यंत तुझा भीम लढत होता, लढत असताना अनेक योद्ध्यांना हरवत होता, परंतु ज्या वेळेला भीमाच्या छातीत गदा लागत होती का त्या वेळेला 3-3 तास माय मला मूर्छना येऊन मी पडत होतो, परंतु आता ते हृदय माझ्या संतांना लागलंय आणि संतांना लागल्यामुळे आता माझ्या छातीवरती किती त्या ठिकाणी वार झाले तरी सुद्धा मला मूर्छना येत नाही. का तर त्या ठिकाणी मला संतांचा स्पर्श झालाय, माझं शरीर वज्राचं झालं. पण माय ऐक ऐक माय, अगं एक चूक केली ग भीमानं तुझ्या. काय केलंय अगं? संत जवळ येत असताना मनात शंका आली ग माय, म्हणून काही शरीर वज्राचं व्हायचं राहिलं, परंतु मनात शंका घेतल्यानंतर सुद्धा जे उपकार करताना त्यांना मारुतीरायासारखे नैष्टिक ब्रह्मचारी संत म्हणताय अभंगाचं प्रथम चरण. काय सांगू आता संतांचे उपकार, 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 काय सांगू आता संतांचे उपकार. माझा निरंतर जागविते, माझा निरंतर जागविते, काय द्यावे त्याची भावे उत्तराई, काय द्यावे त्याची भावे उत्तराई. माझे निरंतर जागावे ते, माझे निरंतर जागावे ते, काय द्यावे त्याचे व्हावे उत्तराई, काय द्यावे त्याचे व्हावे उत्तराई. काय सांगू आता संतांचे उपकार, माझा निरंतर जागविते, माझा निरंतर जागविते, काय सांगू आता संतांचे उपकार, माझा निरंतर जागविते, माझा निरंतर जागविते. म्हणून संत वाङ्मय सांगतं या जीवावरती खऱ्या अर्थाने जर कुणाचे उपकार असतील तर ते संतांचे आहे. कुणाचे आहे? संतांचे आहे. किती उपकार आहे या संतांच्या माता माऊल्यांनो. चला 2 मिनिटं रामायणासारख्या तत्वामध्ये काय सांगताय रामायणासारखा ग्रंथ. अरे ज्या ब्रह्मदेवानं ही सृष्टी निर्माण केली, काय केली? जन हे विश्व निर्मिले महर्षी देवा संस्थापिले. ज्या वेळेला ब्रह्मदेवानं ही सृष्टीची निर्मिती केली सत्ययुगामध्ये, त्या ठिकाणी त्याच ब्रह्मदेवानं 3 चुका केल्या म्हणून विश्वात कुठेच मंदिर नाही. त्याच ब्रह्मदेवानं सत्ययुगामध्ये 3 चुका केल्या म्हणून विश्वात कुठेच मंदिर नाही. पुन्हा द्वापार युगामध्ये आल्यानंतर एक मंदिर झालंय, त्याला कोणतं तीर्थ म्हणताय? ब्रह्मदेवाचं मंदिर पुष्कर तीर्थ. कोण्या तीर्थावरती? पुष्कर तीर्थावरती फक्त आणि फक्त ब्रह्मदेवाचं मंदिर आहे. विचार करा काय टेक्नॉलॉजी वापरली असेल व ब्रह्मदेवानं.
किती तुमचं गुगल पुढे जाऊ द्या, अरे नासानं कितीही प्रगती करू द्या, खरं सांगू खोलात जातं ते ज्ञान असतं, पुढे पळतं ते विज्ञान असतं, आणि दोन्हीच्या मध्ये अटकतं का ते अज्ञान असतं. काय असतंय? दोन्हीच्या मध्ये अटकतं का ते अज्ञान असतंय. अरे विज्ञानानं कितीही प्रगती करू द्या, विज्ञानानं कितीही प्रगती करू द्या, विज्ञानाची प्रगती ही ज्ञानातून होते. कशातून होते? ज्ञानातून होते. आपण सहज सांगू शकतो, या माईकचा आवाज त्या ठिकाणी प्रतिध्वनी तुम्हा आम्हाला ऐकायला रिटर्नला परत येतोय ना, हा शोध कोणी लावला? त्या शास्त्रज्ञाचं नाव अनेक लोक सांगू शकतील, परंतु खरं सांगू 700 श्लोक त्या ठिकाणी 750 वर्षापूर्वी 700 श्लोकावरून 9034 ओव्यांचा जो ज्ञानेश्वरी सारखा ग्रंथ महावैश्य माऊली ज्ञानोबराने सांगितला ना, त्यामध्ये याची ओवी अगोदर खरंच झाली. काय झाली? माऊली ज्ञानोबरांनी ही ओवी अगोदर ज्ञानेश्वरीत खर्च केली आणि नंतर वैज्ञानिकांनी शोध लावला. काय केला? नंतर वैज्ञानिकांचा शोध लागला गेला. म्हणून जीवनामध्ये आल्यानंतर जे काही ज्ञान आहेत ना, ते विज्ञान जे आहे ते ज्ञानातून उपजतं. कशातून उपजतं? ज्ञानातून उपजतं. टेक्नॉलॉजी अनेक गोष्टींना पुढे गेली, टेक्नॉलॉजी अनेक गोष्टींना पुढे गेली, पण मला सांगा काय ब्रह्मदेवाची टेक्नॉलॉजी असेल? बापाच्या अंगठ्यावरती ज्या रेषा आहेत का, बापाच्या अंगठ्यावरती ज्या रेषा आहेत का, त्या मुलाच्या नाही. बापाच्या अंगठ्यावरती ज्या रेषा आहेत त्या मुलाच्या अंगठ्यावरती नाही. मुलाच्या अंगठ्यावरती ज्या रेषा आहेत का, त्या पप्याच्या माईच्या अंगठ्यावरती नाही. बरोबर आहेत की नाही? त्या पप्याच्या माईच्या अंगठ्यावरती नाही. काय टेक्नॉलॉजी असेल? अरे आपल्या डोळ्यातले जे वलय आहेत का, आपल्या नेत्रातले जे वलय आहेत का, ते वलय सुद्धा एकमेकांचे सारखे नाही. अरे किती प्रकृती आहेत, किती आकृती आहेत, परंतु एकही माणूस सेम टू सेम सारखा दिसत नाही. दिसतंय कोणी सारखं? दिसतंय कोणी सारखं? वकीलबाई, वकील साहेबाला घरी जाऊन विचारून घ्या. अनेक लोक कोर्टात या ठिकाणी ऋषीनं जसं सांगितलंय का तसं वागत होता. काय करत होता? एका महात्म्यानं जसं लिहिलंय का तसं वागत होता. मग मला सांगा, तो महात्मा काय खूप काही जन्मदात पंडित होता का? मायबापांनो, कोण होता तो? दररोज लोक मारणारा होता. कोण होता? दररोज माणसं मारत होता. काय नाव हो त्याचं? बोलिले वाल्मिक तैसा ते करीण वर्तुन दाविण नाम माने, वर्तुन दाविण मने नाम. बोलिले वाल्मिक तैसे करीण वर्तुन दाविण. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. बोलो रे गणा की जय. विठ्ठल 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 विठ्ठल. आपले आपले शेजारी चेक करून घ्या, एखाद्यानं लाईट गेल्याचा फायदा घेतला का काय? बरोबर आहेत की नाही? कारण कोण कोणत्या संधीचं सोनं करायला सांगता येत नाही. बरोबर आहेत की नाही? ब्रह्मदेव ज्या वेळेला यावं त्यावेळेला समर्पक प्रमाण आहेत माता मौलांनो. त्या ठिकाणी बोलले वाल्मिकी तैसेची चालेन. बरोबर आहे की नाही? वर्तुन दाविण. माझ्या नामदेवरायाचा पुरावा आहे. बाबा जसं बोललेत का तसं माझ्या जगाच्या मालकाला तिळभर सुद्धा मागं पुढं चालता आलं नाही. तिळा इतकं सुद्धा मागं पुढं होता आलं नाही. एवढंच नाही, त्याच वेळेला त्या ठिकाणी ब्रह्मदेवानं विचारलं, अहो तुम्ही काय करत होते? म्हटले बाबा अरे किती माणसं मारली. आजपर्यंत एकही रामायण कथाकारला सांगता आलं नाही. फक्त लोक म्हटले 7 रान एक सगळे खोटे पुरावे. का? अजूनही शास्त्राचा खरा आधार सापडला नाही की वल्ल्या कोळानं किती माणसं मारली. वल्ल्या कोळानं किती माणसं मारली अजून एकालाही चांगला ठोस पुरावा सापडलेला नाही. मग एवढी माणसं मारणारा तू होता म्हटले, पण तू जसा बोललाय तसं माझ्या जगाच्या मालकाला एक किंचित सुद्धा मागं पुढे होता आलंय. ब्रह्मदेवाला त्या ठिकाणी प्रश्न पडत होता. ब्रह्मदेव पुन्हा त्रेतायुगामध्ये आले आणि त्याच वेळा त्या ठिकाणी नुसतं वल्ल्या कोळ्याचा वाल्मिक ऋषी नाही, महर्षी वाल्मिक झाले. काय झाले? महर्षी वाल्मिक झाले. महर्षी वाल्मिक झाल्यानंतर त्या ठिकाणी ब्रह्मदेव आले. ब्रह्मदेव आल्यानंतर त्या ठिकाणी
ठिकाणी काही लेकरं त्या ठिकाणी आश्रमाच्या बाजूला फुलं वगैरे आणण्यासाठी होती. जशी महाराजांच्या संस्थेची ही लेकरं तशी त्या ठिकाणी ती लेकरं होती. आणि त्याच वेळेला मुलांनी धावपळ करत यावं आणि महर्षी वाल्मिकांना सांगावं, महाराज महाराज अहो 4 तंडाचा कोणीतरी माणूस येतोय म्हटले. त्याच वेळेला महर्षी वाल्मिकांना सांगावं, मुलांना धावा धावा पळा पळा पळणं, अरे स्वागत करा, ब्रह्मदेव येताय, ब्रह्मवेत्ता येतोय. त्याच वेळेला पोराने स्वागत केलं. महाराज मध्ये आले आणि भगवान परमात्मा मध्ये आल्यानंतर त्या ठिकाणी ब्रह्मदेव मध्ये आल्यानंतर सत्यलोकाचा मालक मध्ये यावा आणि सत्यलोकाचा मालक मध्ये आल्यानंतर आदर सत्कार सन्मान केला गेला आणि सत्यलोकाच्या मालकाने एकच म्हणावं, आता महर्षी काही गोष्टी त्या ठिकाणी बोलायचं आहे, थोडं एकांतात चला, बाजूला चला म्हणल्याबरोबर सगळी निघून गेली. आता बाजूला ते काही आपला बंगला नव्हता, एखाद्या खोलीत बाजूला नेणार होते. त्याच वेळेला त्यांनी त्या ठिकाणी कुटियामध्ये नेले. बोला काय बोलताय सत्यलोकाचे मालक? बाबा तुम्ही किती माणसं मारले? सांगू देवा गणित माहिती नाही. मग तुम्ही एवढी माणसं मारली असताना तुम्ही जसं लिहिलंय तसा जगाचा मालक चालतो, याच्या पाठीमागचं कारण काय? त्याच वेळेला सांगितलं, देवा सांगता येत नाही, पण याचं एकच कारण, ज्या वेळेला त्या ठिकाणी आधी रामायणाचा ग्रंथ हातामध्ये घेतला तर त्या रामायणाच्या ग्रंथामध्ये काही अध्यायाच्या शेवटी लीला नाटक आधार नाव येत असतं. काय येत असतं? लीला नाटक आधार. म्हणजे जसं नाटक वाल्मिक ऋषींनी रचलं, वाल्मिकांनी लिहिलं, तसंच नाटक जगाच्या मालकाला राबवावं लागलं. काय करावं लागलं? राबवावं लागलं. सांगितलं इथं कळणार नाही, चला मागच्या रूम मध्ये तुम्हाला सांगू, हे उपकार जर कुणाचे असतील ना, त्याच वेळेला त्या ठिकाणी त्या वाल्मिक ऋषींकडे मंदिर नव्हतं, एखादी संस्था नव्हती, एखादा मोठा भगवंत नव्हता, काहीच नव्हतं. तर त्या ठिकाणी एका छोट्याशा कुटियामध्ये चंदनाच्या पाटावरती सुवर्णाची मूर्ती स्थानापन्न केली होती. तो चंदनाचा पाट होता. अनेक चंदनाचं वर्णन आलंय, त्यामध्ये 52 जो चंदन आहे, या 52 चंदनाच्या पाटावरती एक मूर्ती स्थापित केली होती. ती मूर्ती होती कुणाची? ती नारद महर्षीची मूर्ती होती. कुणाची? 6व्या क्रमांकाचे ब्रह्मचारी ते म्हणजे महर्षी नारद. आणि त्याच वेळेला नारद महर्षींची ती मूर्ती होती. आणि बोट केलं, उपकार जर कुणाचे असतील ना तर फक्त आणि फक्त या महात्म्याचे उपकार आहेत. म्हणून जीवनामध्ये आल्यानंतर अरे भगवंताला सुद्धा एक तिळभर मागं पुढे होता आलं नाही. जसं जसं लिहिलंय तसंच चालावं लागलंय. नवे त्या ठिकाणी लिहून ठेवलं होतं, अरे तुम्हाला नाशिक मध्ये यावं लागतंय, तुम्हाला अगस्तींच्या आश्रमावरती जावं लागतंय, लोपामुद्रेचं दर्शन घ्यावं लागतंय. काय करावं लागतंय? लोपामुद्रा नव्हती, जगाच्या मालकाच्या पाया पडली. अरे जगाचा मालक 9 वेळेला लोपामुद्रेच्या पाया पडला होता. कुणाच्या? जगाचा मालक. संतांची इतकी ताकद आहे माता माऊल्यांनो. संत काय देतात? अरे संतांच्या पत्नीचं दर्शन जगाचा मालक घेत होता. यात नवल नाही. 9 वेळेला प्रभू रामचंद्र पाया पडले, म्हणून लोपामुद्रेच्या 7 वेळेला जगाची मालकीन पाया पडत होती. कोण पडत होती? सीताई साहेब 7 वेळेला लोपामुद्रेच्या म्हणजे अगस्तीच्या पत्नीच्या पाया पडत होती. सीताई साहेबांनी पुढे आल्यानंतर प्रश्न केला, देवा तुम्ही त्या लोपामुद्रेच्या पाया का पडलात? त्याच वेळेला त्या ठिकाणी प्रभू रामांनी सांगितलं होतं, सीते अगं भाग्य समज आपलं, तिनं आपल्याला पाया पडू दिलंय. नाही तर लोपामुद्रा इतकी पावन पवित्र पत्नी होती, एवढी पतिव्रता होती का तिनं जर ठरवलं असतं तर आपल्याला कायमचं तिच्या घरी कामाला ठेवलं असतं. एवढी ताकद लोपामुद्रेची होती. म्हणून त्या ठिकाणी सांगितलंय, जसं तुम्ही लिहिलंय तसं करावं लागलंय माझ्या जगाच्या मालकाला. याच्या पाठीमागचं कारण काय? याच्या पाठीमागचं कारण शोधायचं असेल ना तर ते एकच आहे. अरे संग घडला क्षणाचा, कुणाचा? तो संतांचा. म्हणून जीवनामध्ये आल्यानंतर उपकार जर या जीवावरती कुणाचे झाले असतील, अरे वाल्या कोळ्याचा वाल्मिक झाला, निस्ता वाल्मिक नाही झाला तर महर्षी वाल्मिक झाले. आणि निस्ते महर्षी वाल्मिक नाही झाले तर जैसा ते बोलले तसं जगाच्या मालकाला वागावं लागतंय. म्हणून त्या ठिकाणी जगद्गुरु तुकोबरायांनी सांगा, बाबा जीवनामध्ये आल्यानंतर काय सांगू आता? संतांचे उपकार मज निरंतर जागविती. या जीवाला जर अखंड त्या ठिकाणी जाग ठेवण्याचं काम जर कोण करत असेल ना तर ते संत महात्मे करताय. म्हणून या जीवानं त्या ठिकाणी त्या संतांना काय द्यावं हे आम्हाला कळत नाही. कशा करता काय
द्यावे त्यासी व्हावे उतराई ठेवीत हा पायी जीव थोडा काय द्यावं आम्हाला कळत नाही. हा जीव जरी त्यांच्या चरणावरती अर्पण केला तरी सुद्धा कमी पडेल. म्हणून काय करावं तर संतांच्या मार्गाने चालावं. त्या जीवावरती जर जास्तीत जास्त उपकार कुणाचे असतील तर ते संत वाङ्मयाचे. मग ते संत वाङ्मय सांगताय बाबा जर तुम्हाला संतांच्या मार्गाने चालायचं असेल तर पवित्र पावन असं नामस्मरण करावं. ज्यांना ज्यांना दोन हात आहे त्यांनी त्यांनी आपापले हात वरती घ्यायचे. ज्यांना आहे त्यांनी वरती घ्या, ज्यांना नसतील त्यांनी खाली ठेवा. सगळ्यांनी हात वरती घ्यायची. कुंकवाल्या मावशा, टिकलीवाल्या मावशा, चष्मा घातलेल्या मावशा, पदर घेतलेल्या, बिना पदरावाल्या, पाठीमागे बसल्या, पाय पसरून बसल्या, सगळ्यांनी पट 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 आपले हात वरती घ्यायची. इकडे टोपीवाले काका, बिना टोपीवाले काका, पाय पसरून बसलेले, चष्म्यावाले, बुक्क्यावाले, टिळ्यावाले, सगळ्यांनी पट 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 हात वरती करायची. एकदम टाईट, एकदम टाईट. आणि राहू दे एखादी तास असेच. आता झाले हात वरती सगळ्यांचे भजन करायचे. ज्यांचे हात वरती झाले असतील त्यांनी त्यांनी आपापले हात खाली घ्यायचे. सांगा बरं काय संत उपदेश करतात. ह्या जीवाला एकच सांगताय बाबा संतांचे उपकार आहे. संत कोणता मार्ग सांगताय तो नामचिंतनाचा मार्ग सांगताय. म्हणून तर अध्यात्माचं प्राणांगण वर्णन करून जाते बाबा. जीवनामध्ये अंतर काय सांगू आता. संतांचे उपकार मज निरंतर जागविती. जीवनामध्ये नंतर या संतांचे उपकार किती आहे, या भगवंताचे उपकार किती आहे. अरे संतांच्या भगवंताच्या उपकार बरोबर अनेक शूरवीरांचे उपकार या मराठा समाजावरती नवे नवे या भारताच्या मातीवरती अनेक आहे. अरे काय उपकार आहे माझ्या छत्रपती शिवरायांचे. अरे काय उपकार आहे माझ्या संभाजी राजांचे. अरे असं म्हटलं जातं, अरे असं म्हटलं जातं किसी के पेट में से बाप पैदा होता, किसी के पेट में से बाप पैदा होता, किसी के पेट में से सांप पैदा होता, किसी के पेट में से पाप पैदा होता. मगर यारो जिजाऊ ऐसी माँ थी कि जिसके पेट में से बापों का बाप शुभा प्रगट हुआ था. माझ्या जिजाऊची पुण्याई कशी आली हो फळाला. माझ्या जिजाऊची पुण्याई कशी आली हो फळाला. तो बापाचा बाप वाघ शुभा जन्मला. तो बापाचा बाप वाघ शुभा जन्मला. बापाचा बाप माझा शुभा जन्मला. तो बापाचा बाप माझा शुभा जन्मला. होते माझी जाऊचे शपथ घेतली स्वराज्याची. आज्ञा होती माझी जाऊची शपथ घेतली स्वराज्याची. जनकल्याणाची शिकवण जगद्गुरु तुकोबाची. जनकल्याणाची शिकवण जगद्गुरु तुकोबाचे. त्वरण बांधिले स्वराज्याचे या तोरणा गडाला. त्वरण बांधिले स्वराज्याचे
जन्मला छत्रपती शिवाजी महाराज की जय. धर्मवीर संभाजी महाराज की जय. जीवनामध्ये आल्यानंतर आम्हाला असं वाटतंय, अरे आमचे तरुण पोरं अरे कशा करता कीर्तनाला यावे, अरे कशा करता एखाद्या घटनेसाठी उभे राहावे, अरे आमचे तरुण लेकरं आज शिक्षणाचं वय आहे, पण खरं सांगू हे वय असतं ते परिवर्तनाचं वय असतं. अरे जीवनामध्ये आल्यानंतर 16व्या वर्षामध्ये महावर्ष माऊली ज्ञानोबराणी ज्ञानेश्वरी सारखा ग्रंथ ज्ञानदेवा. अरे 16 वर्षामध्ये आल्यानंतर महावर्ष माऊली ज्ञानोबराणी ज्ञानेश्वरी सारखा ग्रंथ ज्ञानदेवा. अरे 16व्या वर्षामध्ये स्वामी विवेकानंदांनी या विश्वामध्ये तुम्हा जगा करता त्या ठिकाणी भ्रमण करावं. अरे 16व्या वर्षामध्ये छत्रपती शिवरायांनी त्या ठिकाणी स्वराज्याची शपथ घ्यावी. अरे जीवनामध्ये आल्यानंतर जे 16वा 18वा वरीस असतं, अरे आम्ही लोक म्हणतोय अरे आमच्या मुलांचं बिघडण्याचं वय असतं. अरे याच बिघडण्याच्या वयामध्ये माझ्या छत्रपती शिवरायांनी अरे सकल समाज एकत्रित आणावा, अरे सकल मावळ्यांना एकत्रित आणावं. अरे माझा मावळा लढत होता, अरे माझा मावळा लढत होता कुणा एका जाती करता नाही, अरे माझा मावळा लढत होता या स्वातंत्र्याच्या माती करता, या स्वराज्याच्या माती करता. म्हणून तर असं म्हटलं जातं, अरे म्हणून तर असं म्हटलं जातं या महाराष्ट्राच्या मातीतला, या महाराष्ट्राच्या मातीतला कोणताही ढेकूळ घ्यावा, अरे पाण्यामध्ये टाकावा. या महाराष्ट्राच्या मातीतला कुणाही ढेकूळ उचलावा, पाण्यामध्ये टाकावा. अरे पाण्यावरती येणारा तवंग जर कुणाचा असेल ना तर माझ्या शूरवीरांच्या रक्ताचा असेल, अरे माझ्या शूरवीरांच्या रक्ताचा असेल. म्हणून जीवनामध्ये आल्यानंतर आता सध्याच्या काळामध्ये असं वाटतंय की माझ्या छत्रपती शिवरायांचं, माझ्या शंभूराजांचं बलिदान व्यर्थ गेलं की काय. अरे माझ्या छत्रपती शिवरायांचं, माझ्या शंभूराजांचं जीव बलिदान व्यर्थ गेलं की काय. का? अरे हा महाराष्ट्रात घडवत असताना, हे स्वराज्य स्थापन करत असताना अरे त्यांनी काय स्वप्न बघितले असेल. अरे शंभूराजांसारखं रत्न, अरे शंभूराजांसारखं रत्न छत्रपती शिवरायांच्या पोटी जन्माला यावं. अरे जीवनामध्ये शत्रू म्हणत होते, अरे संभाजी एकच कर, एकदा तरी तू आम्हाला माझं मान आणि त्या ठिकाणी बापाने दिलेलं स्वराज्य आम्हाला दान करून टाक, आम्ही तुला जीवन दान देऊन टाकू. परंतु 43 दिवस माझे राजा झुंजत राहिले आणि एकच आव्हान करत राहिले, राजा जोपर्यंत संभाजी जिवंत आहेत ना तोपर्यंत बापाने कमावलेल्या स्वतंत्रमधला, बापाने कमावलेल्या संपत्तीमधला एक कण सुद्धा शत्रूच्या हाती लागू देणार नाही. अरे असं लेकरू छत्रपती शिवरायांच्या पोटी जन्माला यावं. म्हणून जीवनामध्ये आल्यानंतर जननी जने भक्त दाता या शूर, नाही तो जननी वांज बली. जीवनामध्ये आल्यानंतर अरे जन्माला घालावं, पण चांगल्या लेकरांना घालावं. आज प्रत्येकाला वाटतंय शंभूराजे जन्माला यावं, छत्रपती शिवराय जन्माला यावं, पण याकरता काय करावं लागतंय महिला मंडळ. अरे अखंड आपल्या वाचेला रामकृष्ण हरी मंत्र राहू द्या तुमच्या मुखाला, रामकृष्ण हरी मंत्र राहू द्या तुमच्या मुखाला. गीता भागवत ज्ञानेश्वरी यांचा स्पर्श द्या तुमच्या उजव्या हाताच्या बोटाला आणि शंभूराजे येतील तुमच्या पोटाला, येतील तुमच्या पोटाला. म्हणून काय करावं, रामकृष्ण हरी मंत्राचा जप करावा. विठ्ठल 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 म्हणून जीवनामध्ये आल्यानंतर या संतांचे जितके उपकार आहेत ना तेवढेच उपकार या शूरवीरांचे सुद्धा तुमच्या आमच्यावरती आहे. आज जर ही भारताची माती स्वतंत्र झाली असेल, आज जर ही भारताच्या मातीमध्ये तुम्ही आम्ही औरतपर्यंत सप्ताह करत असाल ना, याचं एकमेव कारण जर माझं राजा नसते, जर माझं राजा नसतं तर आजही तुम्हा आम्हाला त्या ठिकाणी परवानगी घेतल्याशिवाय सप्ताह करता आला नसता. आजही तुम्हा आम्हाला परवानगी घेतल्याशिवाय सप्ताह करता आला नसता. आजही तुम्हा आम्हाला त्यांचं गुलामदार म्हणून राहावं लागलं असतं. म्हणून या महाराष्ट्राच्या मातीवरती संतांचे जितके उपकार आहे तितके त्या शूरवीरांचे उपकार आहे. अरे संतांचे उपकार आहे, जीवनामध्ये आल्यानंतर संतांचे उपकार आहे, या महात्म्यांचे उपकार आहे, या शूरवीरांचे उपकार आहे. अरे कर्नाटकमध्ये राहून सुद्धा पुण्याच्या जागिरीचे स्वप्न बघणारा बाप असावा संभाजी राजांसारखा. कर्नाटकमध्ये राहून सुद्धा पुण्याच्या जागिरीचे स्वप्न बघणारा बाप असावा शहाजी राजांसारखा. अरे वाघाच्या जबड्यात घालून ह्यात मोजीने दात असा छावा
जपावा, ज्याच्या उदरी जन्माला यावा असा बाप असावा छत्रपती शिवरायांसारखा. अरे 75 वर्ष वारीचा वारसा जपावा, 75 वर्ष वारीचा वारसा जपावा आणि जगद्गुरु तुकोबरायांसारखा महात्मा उदरी जन्माला यावा असा बाप असावा बल्लभांसारखा. अरे माझ्या महावैष्णव माऊली ज्ञानोबाळांनी या वारकरी संप्रदायाचा पाया रचावं म्हणून देहांत प्रायचित्त देणारा बाप असावा विठ्ठल पंतांसारखा. म्हणून जगी आईचा बाप व्हावा ज्याचा वंश मुक्तीस जावा. म्हणून जेवढे उपकार तुमच्या आमच्यावरती संतांचे तेवढेच उपकार या शूरवीरांचे, तेवढेच उपकार त्या ठिकाणी भगवंताचे उपकार सीमित, आई वडिलांचे उपकार सीमित, असीमित उपकार आहे ते म्हणजे फक्त आणि फक्त संतांचे. म्हणून तुकोबरांनी म्हणावं या संतांच्या उपकारामधून त्याचे उपकार परत फेडण्याकरता, या ऋणबंधनातून मुक्तता होण्याकरता काय द्यावं. आता त्या ठिकाणी त्यांचं उतराई कसं व्हावं हे मला कळत नाही का? मला कळत नाही यात नवल नाही. अरे जगाची मालकीण आणि जगाच्या मालकाला सुद्धा त्यांच्या ऋणातून मुक्तता करता आली नाही. ज्यावेळेला प्रभू रामचंद्र त्या ठिकाणी रावणाला मारावं आणि अयोध्ये नगरीमध्ये परतीला जावं, प्रभू रामचंद्र अयोध्ये नगरीला परतीला गेले. सिंहासन बदललं गेलं, सर्व सिंहासन त्या ठिकाणी निर्माण केलं, सर्व ब्रह्मवेत्यांनी त्याला मान्यता दिली, सगळ्या शास्त्र पंडितांनी त्याला मान्यता द्यावी. सीताई साहेब गेल्या आणि सीताई साहेबांनी जेव्हा तो कारभार बघितला सीताई साहेब नर्वस झाल्या आणि सीताई साहेबांना सांगितलं, राजन स्वामी मालक चुकीचं केलं. सीते अगं सगळ्यांनी मान्यता दिली आणि तू चुकीचं म्हणले. राजन मालक स्वामी सगळं योग्य आहे तो स्वामी, पण काय सांगावं माझा लेकराचं स्थान नाही. ज्यानं तुमची माझी भेट घडवली त्या हनुमंतरायाला जागा नाही, त्यांना तुम्ही काही देऊ शकत नाही, तर मग हे निर्माण केलं तरी कशा करता? जगाच्या मालकाचा पुरावा आहे सीते. अगं हनुमंतरायाला द्यावं काय हे सुचत नाही. एवढे उपकार जर कुणाचे असतील तर माझ्या संतांचे आहे. कुणाचे आहे? संतांचे आहे. म्हणून तर तुकोबरांना म्हणावं लागतंय काय द्यावे त्यासी व्हावे उतराई ठेवीत हा पायी जीव तोडा. अगं सीता माझा जीवनदान जरी हनुमंतरायाच्या चरणावरती लढवून घेतला तरी न फिटणारे उपकार माझ्या मारुती रायाचे आहे. म्हणून त्यांना मी काही देऊ शकत नाही. या संतांनी सहज जरी या जीवाला उपदेश केला तरी अनेक गोष्टी हा जीव शिकत असतो. नवे नवे संतांचा रागातला शब्द सुद्धा या जीवाला फायदा देत असतो. काय होत असतो? संतांचा रागाचा शब्द सुद्धा या जीवाला फायदा करून देत असतो. आता प्राचीन काळातले संत सोडा, अनेक लोकांनी ज्यांना बघितलं डोळ्यांना त्यांना राष्ट्रसंत सद्गुरू जनार्दन स्वामी म्हणतात. काय म्हणताय? राष्ट्रसंत सद्गुरू जनार्दन स्वामी म्हणताय. ज्या वेळेला त्या ठिकाणी पिनाकेश्वरच्या डोंगरावरती स्वामी होते, पिनाकेश्वरच्या डोंगरावरती स्वामी राहताना एक ग्रस्त इथून जावा आणि आपल्या भागातून एक ग्रस्त गेल्यानंतर तो बाबांना सांगू लागला त्या ठिकाणी महाराज स्वामी अनेकांचे कोढे तुम्ही निवारण केले, महाराज अनेकावरती उपकार केले, सांगा ना बाबा माझी परिस्थिती खूप नाजूक आहे, त्या ठिकाणी मला पैसे हवे बाबा, मी काय करू? बाबा रागाने बाबाजी बोलत होते. स्वामी सांगत होते अरे जाय म्हटले त्या दगडाखाली पैसे. दगड उचकला ती पैसे मिळत होती. ही ताकद जर कुणाची होती? राष्ट्रसंत सद्गुरू जनार्दन स्वामी गुरुमाऊलींची होती. अरे पैसे मिळत होते. ज्यानं स्वामींकून आणलं, ज्यानं परत नोंद दिलंय ना आजही तो सुखामध्ये आनंदामध्ये नांदतोय. आणि ज्यानं आणलंय परत बाबांक तोंडच केलं नाही ना त्याचं आजही वाटोळच झालंय. बरोबर आहेत की नाही? का जीवनामध्ये आल्यानंतर अरे संतांचा एक आशीर्वाद सुद्धा या जीवाला खूप काही देत असतो. अरे 80 वर्षाच्या म्हातारीनं जावं म्हणा बाबा सुनाला लेकरू होत नाही, बाबा सुनाला लेकरू होत नाही, काय करावं? घे म्हटले उदीची पुढील जाय घरी. अरे घरी गेल्यानंतर सांगितलंय की बाई अगं सुनबाई राष्ट्रसंत सद्गुरू जनार्दन स्वामींचा कृपा आशीर्वाद आहे. काय म्हटले ही उदी? ती म्हटली म्हातारीच्या डोक्यात फरक पडलाय, म्हातारी काही घेऊन येते. अरे 80 वर्षाच्या म्हातारीनं सुनानं ती पुढी न खाल्ल्यामुळं अरे स्वामींचा आशीर्वाद म्हणून त्यांचा कृपा प्रसाद म्हणून 80 वर्षाच्या म्हातारीनं त्या ठिकाणी बाबांचा प्रसाद सेवन करावा. 80 वर्षाच्या म्हातारीला दिवस गेले आणि लेकरू व्हावं हे राष्ट्रसंत सद्गुरू जनार्दन स्वामींचा पुरावा आहे. रागात जरी संत बोलले ना तरी या जीवाचं हित होत होतं. रागात जरी काही सांगितलं असेल ना तरी त्या ठिकाणी अनेक वेळे राष्ट्रसंत सद्गुरू जनार्दन स्वामींनी बोलायला लावली. अरे अनेक मुखे आजही सिंहासन स्वात आहे.
काही करताय. अनेक लोक आजही त्या ठिकाणी गादीवरती आरूढ होत आहे, आजही स्वामींच्या नावाने पोट भरताय. पण एकच करावं, एकच सांगेल मी स्पष्ट वक्ताय. नाही गोंडेगावकरांनी परत बोलवलं तर गरज नाही का? अरे देणारा दाता त्या ठिकाणी कोपरगाव मध्ये बसलाय. जोपर्यंत कोपरगावची समाधी देते तोपर्यंत या जीवाला काहीच कमी पडत नाही का? कृपा आशीर्वाद कोपरगावच्या समाधीचा आहे माता मौलांनो. म्हणून जीवनामध्ये आल्यानंतर एकच करावं, माझ्या स्वामींचा मार्ग कडक आहे, माझ्या स्वामींचा मार्ग अवघड आहे. अरे ज्याला शक्य होईल त्यानंच स्वामींच्या दरबारामध्ये जावं, ज्याला नियमाचे बंधन पाळता येतील त्यानंच अनुष्ठान करावं. या व्यासपीठावरून चॅलेंज करून जाईल, ज्यानं कोणी राष्ट्रसंत सद्गुरू जनार्दन स्वामींची अनुष्ठानं केली आणि नको नको त्या गोष्टी पुन्हा करायला लागली, त्याचा संसार कधीच पूर्णत्वाला जाणार नाही, जाऊ शकत नाही संसार पूर्णत्वाला. ज्यानं कोणी स्वामींचं कड हातामध्ये घातलंय, स्वामींच्या नावाचं अनुष्ठान केलंय ना, त्याचंच जीवन त्या ठिकाणी परिपक्वतेकडे आणि मोक्षाकडे जाऊ शकतं. हा राष्ट्रसंत सद्गुरू जनार्दन स्वामींचा नियम आहे. जीवनामध्ये आल्यानंतर काय करावं तर विधीसारखा महान तत्वशाली ग्रंथ आहेत ना, तो दररोज नित्य नियमामध्ये आणावा. कशा करता? अरे या जीवनामध्ये आल्यानंतर अनेक गोष्टीचे त्रासातून मुक्तता जर कोण देत असेल ना, तर राष्ट्रसंत सद्गुरू जनार्दन स्वामी बाबाजींची विद्या आहे. कोण आहेत? राष्ट्रसंत सद्गुरू जनार्दन स्वामी बाबाजींची विद्या आहे. म्हणून जीवनामध्ये आल्यानंतर त्या ठिकाणी सहज जरी उपदेश केला तरी अनेक गोष्टी या जीवाला कळत असतात, नवे नवे मिळत असतात. आता बोलण्यासारखं खूप काय पण वेळ आपल्याकडं बंधनाची, बरोबर आहेत की नाही? आणि कसं आहे, जास्त लांबवलं तर लोक म्हणता कीर्तन नाही, आणि कमी केलं तर लोक म्हणता भांडवल. आपलं तसं काही नाही अर्जुन भाऊ. आपला दिवसाचा स्टॅमिना मी 7 घंटे बोलते, 3 तास कथेत बोलते, 2 तास कीर्तनात बोलते, 1 तास प्रवचनात बोलते, तेही दिवसाला. आणि तसं आहे आता श्रावण चाललाय, महाराज लोकांचं बरं आहे, बरोबर आहे की नाही? दररोज एक गाव आहेत म्हणून टेन्शन काही नाही. सकाळचे त्या ठिकाणी एक संध्याकाळचं एक फिक्स आहे, त्याच्यामुळे घाबरायचं काही कारण नाही, बरोबर आहे की नाही? तुम्ही आम्ही या धर्म मंडपाखाली आलोय, सप्ताह करताय, त्या ठिकाणी दात्याचं गाव आहे म्हणून दान केलं पाहिजे. गाव कोणाचं आहे? दात्याचं गावे, दान करावं. मी सांगत नाही, अध्यात्माचे पुरावे भरपूर आहेत, बरोबर आहे की नाही का? अरे अखंड नामयज्ञ घडावा कशा करता? कशा करता अर्जुन भाऊ सप्ताह करावा? अरे वारकरी संप्रदाय टिकावा, वारकरी संप्रदाय टिकावा, लहान लेकरावरती संस्कार घडावे, तरुणाई व्यसनापासून मुक्तता व्हावी आणि वृद्ध व्यक्तीला नामाचा वाचेला संघ जडावा. या करता गोंडेगावकरांनी सप्ताह करावा. विठ्ठल म्हणून त्या ठिकाणी सप्ताह करत असताना सप्ताहामध्ये सगळ्यात महत्त्वाच्या 2च गोष्टी शिकावा. 8 दिवसाच्या कीर्तनामधून त्या ठिकाणी वेळ आपली पूर्णत्वाकडे जाते, वेळ घेणार नाही, चालही होऊ देणार नाही का? कारण 11 वाजले, 11 वाजल्यानंतर आता सध्या चोरांचा सुरसुराट चांगला चाललाय, बरोबर आहेत की नाही? जेवढे कीर्तन आतील त्यांच्या घरी चोरी होणार नाही, हे पक्का 8 दिवसाचं वाक्य आपलं. जे घरी राहतील त्यांचे किती घरं फोडतील मला माहिती नाही, म्हणजे काय मी त्या टोळीत सामील नाही, बरोबर आहेत की नाही? 2च वाक्य महत्वाची. नाम आणि दान याच्या पलीकडे जीवनाच्या संगतीत काही येत नाही. म्हणून जीवनामध्ये आल्यानंतर दान महत्वाचं आहे. जितकं दान महत्वाचं तितकंच नाम महत्वाचं. 2च गोष्टी जीवनाच्या संगतीत येतील, नाम आणि दान. म्हणून दान करायला कधी मागे राहायचं नाही, बरोबर आहे की नाही? महिला मंडळ चाललायत ना सप्ताह, दान करून जा. सप्ताहातलं केलेलं दान पुण्य फळच प्राप्त करून देईल. नसलेच काही, नसलाच पाप्याचा बाप देत तर लाडक्या बहिणीचा एखादा हप्ता तरी सप्ताह कमीकडे द्यावा, बरोबर आहेत की नाही? कशा करता? आले ना फुकटचं, या दारानं आले, या दारानं जाऊ द्या ना, काय अडचण आहे, बरोबर आहे की नाही? 5-25 जणीचे तर बंदही होऊन गेले. आता त्याच्यावरून घरात भांडणं चालू होतील, दोघीलाच येणार, मग तिसरीचं काय होणार, बरोबर आहेत की नाही? म्हणून दान करावं. असंच अर्जुन भाऊ एका गावात सांगत होते, बाबा दान करावं, दान करावं, दान करावं. एक त्या ठिकाणी व्यक्ती उठला, माझ्या ज्ञानेश्वरीवरती त्या ठिकाणी 500ची नोट ठेवली. 500ची नोट ठेवल्यानंतर त्या ठिकाणी तो म्हटला, ही बघा ताई, त्या ठिकाणी तुमचं दर्शन घेतं, दानाचं महत्त्व कळलं, हे बघा 500ची नोट. त्याला म्हटलं ठीक आहे दादा. तो म्हटला, हे बघा ही 500ची नोट. त्याची बायको उठली, तिनं ज्ञानेश्वरीचं दर्शन घेतलं. तो म्हटला, हे बघा ताई, ही 500ची नोट, ही माझी बायको. म्हटलं दादा ठीक आहे. म्हटलं जय हरी ताई बऱ्या आहेत का? त्या म्हटलं ठीक आहे दादा. तो म्हटला, दादा ताई त्या ठिकाणी ही माझी बायको, ही 500ची नोट. म्हटलं दादा जय हरी घातला, आता राहिलं काय? तो म्हटला, ताई ही माझी बायको, ही म्हटले आहे सध्या प्रेग्नेंट. म्हटलं दादा ठीक आहे. म्हटले ताई ही 500ची नोट, आता सांगा हिला मुलगा होईल का मुलगी? आता मला सांग, हे कधी 500त कळतं का? बरोबर की नाही? पण काय करणार, 500 भेटले होते, मनाला आनंद झाला होता, 500 पचवायचे होते. त्याला म्हटलं दादा काळजी करू नको, 100% तुला मुलगाच होणार. तो म्हटला ताई नाही झाला तर म्हटलं मुलगी होईल.
बरोबर की नाही. असे विचित्र लोक असतात म्हणून जीवनामध्ये आल्यानंतर दोनच गोष्टी जीवनाच्या संगतीत येतात. एक म्हणजे पवित्र मुखाने पवित्र घेतलेलं नाम आणि दुसरं म्हणजे पवित्र सप्ताला पवित्र हाताने केलेलं दान. म्हणून गावच्या लोकांना वर्गणी मागायला आपल्या घरापर्यंत येऊ देऊ नका. सगळ्यांना रक्षाबंधनचे मागच्या हाताचे गावच्या मंडळीला आणून द्या. विठ्ठल म्हणून जगद्गुरु तुकोबरायांनी म्हणा बाबा संतांनी नुसतं जीवनामध्ये आल्यानंतर एक उपदेश करावा. नुसता सहज जरी बोलले सहज बोलणे हितोपदेश करुणी सायास शिकविती. अनेक या संतांचे उपकार आहे. उपकाराचं वर्णन एका दोन तासात होऊ शकत नाही. अरे जीवनामध्ये आल्यानंतर एका शब्दावरती PhD करणारी लोक आहेत. म्हणून तुकोबरायांचा गाथा सोडवणं इतकं सोपं नाही. अभंग 1-1.5 तासात सोडवणं इतकं सोपं नाही. हे अभंगाचं वर्म इतकं गण आहे की जितकं तळागाळात जावं तितकं कमी आहेत. म्हणून जगद्गुरु तुकोबरायांनी म्हणावं अरे जीवनामध्ये आल्यानंतर हे संत तुमच्या आमच्यावरती कशी कृपा करतात. तुका म्हणे वत्स धेनुचे चित्ती आणि तैसे मज येती सांभाळित ज्ञानेश्वर ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली काय सांगू आता संतांचे उपकार मज निरंतर जागविती. काय द्यावे त्यासी व्हावे उतराई ठेवता पायी जीव थोडा यथामत यथावकाश. गायला अभंगाला अर्थाने पूजण्याकरता त्या ठिकाणी जे जे वाक्य त्या ठिकाणी ब्रह्मदेवाने नवे नवे सद्गुरू राष्ट्रसंत जनार्दन स्वामींनी जशी जशी आज्ञा दिली तसं तसा बोलण्याचा तुमच्या डोळ्यासमोर प्रयत्न केला. म्हणून या ठिकाणी यथामती यथावकाश अभंगाचं चिंतन अल्पशा बुद्धिमत्तेप्रमाणे करत असताना जे जे ज्ञान सद्गुरूंकडून प्राप्त झाले ते तुमच्या डोळ्यासमोर ठेवण्याचा प्रयत्न केला. आजच्या कीर्तनासाठी उत्कृष्ट अशी मृदुंगाची साथ लाभली. ती त्या ठिकाणी वैभव दादा आणि दादाचं नाव का वेदांत दादा बरोबर आहेत की नाही. असं म्हणतात. असं म्हटलं जातं की बाबा जीवनामध्ये आल्यानंतर मृदुंग वाद्य साध्य नाही. साध्य करणं इतकं सोपं नाही. मृदुंग वाद्य साध्य करणं इतकं सोपं नाही. अरे चमड्याच्या वाद्यातून विठ्ठल नाम मोदवायचं आहे. अरे चमड्याच्या वाद्यातून विठ्ठल नाम मोदवायचं आहे इतकं सोपं नाही. म्हणून तर म्हटलं जातं आप जब बजाते हो मृदुंग तो लोग हो जाते दंग. आप जब बजाते हो मृदुंग तो लोग हो जाते दंग. मैंने इधर उधर देखा तो कृष्ण नाचते राधे के संग. कृष्ण नाचते राधे के संग. त्यांच्याकरता एकदा जोरदार टाळ्या वाजवल्या. दोन्ही महाराजांचे आभार ऋणनिर्देश व्यक्त करते. त्याचप्रमाणे या बाजूला उभे असलेली दोन्ही गायनाचार्य आदरणीय त्या ठिकाणी नाना महाराज आणि बबन महाराज या ठिकाणी दोघां. त्याचप्रमाणे आमच्या जयश्रीताई आदरणीय महाराज त्यांच्याकरता एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. त्यांच्या ठिकाणी आभार मानते ऋणनिर्देश व्यक्त करते. त्याचप्रमाणे वडझिऱ्याची त्या ठिकाणी संस्थेतील सगळे बालगोपाळ बरोबर ना संपूर्ण त्या ठिकाणी बालगोपाळ. त्याचप्रमाणे विनेकरी बाबा आमच्या तुळशीवाल्या ताई आणि दोन्ही बाजूला उभे असलेले आमचे चोपदार बरोबर आहेत की नाही. सगळ्यात महत्त्वाचं हेच काय आहेत सगळ्यात महत्त्वाचे कीर्तनाला चोपदार आहे. एवढे खंबीर उभे आहेत ना त्यामुळे तुम्हाला काय हिंमत झाली लाईट गेली तरी एकाला सुद्धा जाऊ दिलं नाही त्यांनी बरोबर आहे की नाही. एकदा जोरदार त्यांच्याकरता टाळ्या झाल्या पाहिजे. दीदी तू कॉलेजला जात असेल ना. माता मौल्यांनो हे काम सोपं नाही. अरे भगवान परमात्मा दत्त चोपदारी करीत असे. अरे जीवनामध्ये आल्यानंतर भगवंताच्या दारामध्ये सुद्धा चोपदारी करावी. तर हेच चोपदारी झाल्यानंतर जगाचा मालक तिथून सुट्टी देत असतो. काय देत असतो जगाचा मालक तिथून सुट्टी देत असतो. चला एकदा माऊलीच्या सोहळ्यामध्ये बघा माऊलीचा सोहळा. अरे लाखो लोक सोहळ्यात चालता पण चोपदाराची काठी जर वरती झाली तर दिंडी जागच्या जागी थांबते. काय होते दिंडी जागच्या जागी थांबली जाते. अरे चोपदाराच्या इशाऱ्यावरती लाखो लोकांचा वारकरी संप्रदायाचा सोहळा चालतो. माऊलीचा सोहळा चालतो. पण जर खरी पताका कुणाच्या खांद्यावरती असेल तर या चोपदारांच्या खांद्यावरती असते. कुणाच्या खांद्यावरती असते चोपदारांच्या खांद्यावरती असते. म्हणून दररोज त्या ठिकाणी कोणी ना कोणी आदलून बदलून चोपदार झालं पाहिजे. म्हणून पुन्हा एकदा त्यांचे आभार मानते ऋणनिर्देश व्यक्त करते. त्याचप्रमाणे हाच कार्यक्रम तुम्हाला आत्ताच नाही तर दिवसेंदिवस वर्षानुवर्ष पुन्हा पुन्हा बघायला मिळावा अशी व्यवस्था त्या ठिकाणी गजर माऊलीचा या ठिकाणी यूट्यूब चॅनल उपस्थित आहे. आदरणीय आमचे विनोददादा कांगणे गोंदेगावकर. तुम्ही गोंडेगावकर आणि ते गोंदेगावकर या ठिकाणी उपस्थित आहे. दादा करता एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. त्याचे आभार मानते ऋणनिर्देश व्यक्त करते. त्याचप्रमाणे या कीर्तनापर्यंत तुम्हा आमचा संवाद ज्यांनी घडून आणून दिला असे असणारे आमचे बंधुराज आमचे अर्जुन भाऊ आणि त्याचप्रमाणे आमचे अक्षय दादा त्यांच्याकरता एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे.
त्याचप्रमाणे आजच्या अन्नदाते, नाहीतर काय होईल ते म्हणतील ताई साऱ्या गावाचं नाव घेतलं, आमचंच खाल्लं ना आमचं नाव नाही घेतलं. बरोबर आहे की नाही? आल्यानंतर उत्कृष्ट त्या ठिकाणी स्वागत सत्कार केला, सुंदर सुंदर त्या ठिकाणी जेवणाचं नियोजन केलं. अशा पानगावाने परिवाराकरता एकदा जोरदार टाळ्या झाल्या. त्यांचे पुन्हा एकदा आभार मानते, ऋणनिर्देश व्यक्त करते. आजच्या कीर्तनाला त्या ठिकाणी पिंपरीवरून आवर्जून आमच्या त्या ठिकाणी वहिनी, आमचे भाचे, त्याचप्रमाणे आमच्या मावशी उपस्थित आहेत, त्यांच्या या ठिकाणी आभार मानते, ऋणनिर्देश व्यक्त करते. तुम्ही म्हणाल ताई आता सगळ्याचं नाव घेतलं, आम्ही तुमचं काय केलं? बरोबर आहेत की नाही? त्याचप्रमाणे संसष्टी मौले दादा तुमची या ठिकाणी आभार मानते, ऋणनिर्देश व्यक्त करते. आता तुम्ही म्हणाल आमच्या नावाकरता काय करणार? माझ्यासोबत माझे वडील आहे, माझी आई आहे, माझं 2 वर्षाचं लेकरू माझ्यासोबत आहे, ते आहेत म्हणून मी माझा परमार्थ अविरतपणे करू शकते. त्यांच्या या ठिकाणी आभार मानते, ऋणनिर्देश व्यक्त करते. आता तुम्हा सगळ्यांच्या नावाकरता एकच नाव घेऊन जाते. मारुती रायाच्या चरणावरती फूल वाते वाकून, मारुती रायाच्या चरणावरती फूल वाते वाकून आजच्या कीर्तनाकरता तुम्ही सर्वजण श्रोते या ठिकाणी उपस्थित झाला. तुम्हा सर्वांचं नाव घेते, शंभू राजांचा मान राखून, शंभू राजांचा मान राखून. पुन्हाच एकदा या सप्ताह कमिटी करता, तरुण मित्र मंडळाकरता एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. त्यांनी हे नेतृत्व हातामध्ये घेतलं. हे जगाच्या मालका सेवा किती आवडली असेल सांगता येत नाही. अरे जगाला सेवा आवडावी म्हणून मी कधी कीर्तनच करत नाही. माझ्या विटेवरच्या मालकाला, माझ्या कोपरगावमधल्या मालकाला माझी सेवा रुजू व्हावी याकरता कीर्तन करते. म्हणून हे द्वारकेच्या मालका, हे विटेवरच्या मालका, आजची सेवा जर तुला आवडली असेल ना, तर याच गोंडेगावच्या मित्रमंडळाने, याच गोंडेगावच्या माझ्या दादानी जो सप्ताह अविरतपणे आज उभा केला आहेत ना, याच वर या सप्ताची शताब्दी बघण्याकरता सगळ्यांना जिवंत ठेव. म्हणून पुन्हा एकदा त्या तरुण मित्रमंडळाचे आभार मानते, ऋणनिर्देश व्यक्त करते. झालेली सेवा जगाच्या मालकाच्या चरणावरती, जगाच्या मालकिनीच्या चरणावरती, राष्ट्रसंत सद्गुरू जनार्दन स्वामींच्या चरणावरती, छत्रपती शिवराय शंभू राजांच्या चरणावरती आणि नैष्टिक ब्रह्मचारी मारुती रायाच्या चरणावरती समर्पित करून याच ठिकाणी सेवेला विठ्ठल जय जय विठ्ठल. जय विठ्ठल जय